अगर आप गरीब पैदा हुए हैं तो ये आपकी गलती नहीं है, लेकिन अगर आप गरीब ही मर गए तो ये आपकी गलती आहे असं मानणारं जगातले सगळ्यात महान उद्योगपती, ज्या व्यक्तीनं आज जर मनाशी चंग बांधला आणि जर ठरवलं की आपल्याला एखादा द्वीप किंवा बेट विकत घ्यायचा आहे, तर एवढंच नाही तर संपूर्ण देश सुद्धा जो माणूस स्वतःच्या हिमतीवरती त्या ठिकाणी विकत घेऊ शकतो, एवढंच नाही एक असा व्यक्ती ज्याची जर संपूर्ण संपत्ती जगातल्या सगळ्या लोकांमध्ये जर वाटायची ठरवली तर प्रत्येकाच्या वाट्याला हजारो रुपये त्या ठिकाणी येतील। आज अशा व्यक्तीबद्दल आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत। नमस्कार, मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, आपल्या सर्वांचं या 11व्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो। आजचा आपला विषय महान उद्योगपती बिल गेट्स यांच्यावरती आहे। बिल गेट्स यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1955 साली वॉशिंग्टनच्या सिएटल या ठिकाणी झाला। त्यांच्या वडिलांचं नाव विल्यम एच गेट्स सिनियर असं होतं आणि त्यांच्या आईचं नाव मॅरी मॅक्सवेल गेट्स असं होतं। त्यांचे पूर्वज हे इंग्रजी, जर्मनी, आयरिश आणि स्कॉटिश आयरिश या भाषेमध्ये ते सगळेजण होते, त्यांचा समाविष्ट त्याच्यामध्ये होता। आणि त्यांचे जे वडील होते ते वडील अत्यंत मोठे प्रमुख वकील त्या भागातले त्या ठिकाणी होते। त्यांची आई फर्स्ट स्टेट बँक सिस्टीम आणि युनायटेड वेच्या संचालिकापदी म्हणून त्या ठिकाणी ते काम करत होत्या, त्या संचालक मंडळावरती ते त्या ठिकाणी होत्या। गेट्स यांचे आजोबा JW मॅक्सवेल राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष होते आणि त्यांची बहीण, त्यांना 2 बहिणी होत्या, तिसरा नंबर हा बिल गेट्स यांचा होता। त्यांची मोठी बहीण ही क्रिस्टीन होती आणि त्यांची लहान बहीण, त्यांचं जे नाव होतं ते लिबी असं होतं। सुरुवातीला त्यांच्या घरातल्या सगळ्या लोकांना वाटायचं की बिल गेट्स यांनी लॉ मध्ये त्या ठिकाणी करिअर केलं पाहिजे, ते सगळ्यात मोठे त्या ठिकाणी वकील झाले पाहिजेत असं त्यांना त्या ठिकाणी वाटत होतं। परंतु त्यांचा ओढा हा कॉम्प्युटरकडे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती असल्या कारणानं जे त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न, जे कायद्या क्षेत्रामध्ये बिल गेट्स यांनी पुढे जायचं त्या ठिकाणी होतं, ते काय त्या ठिकाणी पूर्ण झालेलं हे आपल्याला दिसत नाही आणि त्यांनी त्यांचं संपूर्ण करिअर हे कॉम्प्युटरमध्ये पूर्ण केलं। 1968 साली त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं ऍडमिशन हे लेकसाईड अशा खासगी शाळेमध्ये त्या ठिकाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला ते शाळेमध्ये होते त्यावेळेला ते गणित आणि विज्ञान अशा 2 विषयामध्ये पारंगत होते आणि संपूर्ण शिक्षण त्यांचं ज्या वेळेला शालेय शिक्षण हे लेकसाईड खासगी हायस्कूल मधनं ज्या वेळेला त्यांनी कंप्लीट केलं, त्यानंतर 1973 साली हार्वर्ड कॉलेजमध्ये त्यांचं उर्वरित शिक्षण हे त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम हे बिल गेट्स यांनी त्या ठिकाणी केलं आणि त्याच हार्वर्ड कॉलेजमधनं ते ड्रॉप आउट आहेत, त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं जे पूर्ण शिक्षण आहे हे पूर्ण शिक्षण त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी केलेलं दिसत नाही। आज ज्या वेळेला बिल गेट्स यांच्याबद्दल आपण या ठिकाणी बोलतोय त्यावेळेला एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल की बिल गेट्स यांची जी काही संपत्ती आहे ही संपत्ती जगातल्या 3 लोकांमध्ये येते ज्यांची संपत्ती ही $100 बिलियन पेक्षा अधिक आहे। इतके मोठे जे बिल गेट्स आहेत, या बिल गेट्स यांचे अनेक किस्से आज आपण या भाषणाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। हे बिल गेट्स ज्या वेळेला आपण यांच्याबद्दल बोलतो, जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणूस, जगातल्या पहिल्या 3 लोकांमधला माणूस, ज्याची संपत्ती 100 कोटी $100 बिलियन पेक्षा अधिक आहे। आज बिल गेट्स यांच्याकडे जर पाहिलं तर स्वतःची जेवलेली जी काही भांडी आहेत, स्वतःच्या स्वयंपाकाची भांडी सुद्धा ज्या ताटामध्ये आपण जेवतो ते स्वतः धुवायचं काम आज सुद्धा बिल गेट्स हे त्या ठिकाणी करतात। लहानपणी ज्या वेळेला आपण बिल गेट्स यांच्याकडे पाहतो त्यावेळेला त्यांच्या वडिलांकडे आणि त्यांच्याकडे ही सेकंड हँड होंडाची गाडी होती आणि आज जर कोणी त्यांना विचारलं, एका पत्रकाराने त्यांना विचारलं की बाबा तुमच्याकडे किती गाड्या आहेत, लहानपणी तुमच्याकडे सेकंड हँड गाडी होती, आज तुमच्याकडे किती गाड्या आहेत, त्यावेळेला ते खूप वेळ त्या ठिकाणी विचार करत राहिले आणि विचार केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला सांगता येणार नाही। आणि म्हणून एक अत्यंत इंटेलिजंट मनुष्य, ज्याला अभ्यासावरती खूप मोठ्या प्रमाणावरती प्रेम होतं, एका इंटेलेक्च्युअल माणूस एक दिवशी त्यांच्याकडे आला आणि आल्यानंतर त्यांनी त्याला पर्सनल प्रश्न विचारायला सुरुवात केली। एक पत्रकार आल्यानंतर त्यांनी पर्सनल प्रश्न त्याला त्या ठिकाणी विचारले आणि त्याला विचारलं की बाबा आज तुम्ही एवढे मोठे श्रीमंत झालेला आहात, तुमच्या आईला कसं वाटत असेल, तुमच्या वडिलांना कसं वाटत असेल। आणि बिल गेट्स हे लहानपणापासूनच इतके हुशार होते की त्यावेळेला त्यांनी ते इरिटेट झाले, यार काय असे प्रश्न विचारतोय, मला तुम्ही इंटेलेक्च्युअल प्रश्न विचारले पाहिजेत, हा इतका हुशार माणूस आणि त्याला आईला काय वाटतंय, वडिलांना काय वाटतंय असं विचारल्यानंतर ऍव्हरेज क्वेश्चन नको, असले सर्वसाधारण प्रश्न तुम्ही मला विचारू नका, हे ते ज्या वेळेला त्यांना वाटलं त्यावेळेला ते स्वतः
त्या रूमच्या बाथरूम मध्ये जाऊन त्या ठिकाणी बसले आणि बाथरूम मध्ये बसल्यानंतर ते इतके इरिटेट झालेले होते. जो पत्रकार होता तो पत्रकार त्यांच्या जवळ गेला आणि तो म्हणला, अरे बाबा मला माफ करा, जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तुम्ही आहात, माझी नोकरी त्या ठिकाणी जाईल, असले प्रश्न मी काय तुम्हाला परत त्या ठिकाणी विचारणार नाही. आणि ज्या वेळेला त्यांनी माफी मागितल्यानंतर बिल गेट्स हे बाथरूमच्या टॉयलेटच्या बाहेर त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं की जर मला तू इंटेलेक्च्युअल प्रश्न, चांगल्या दर्जाचे प्रश्न, माझ्या लेवलचे जर प्रश्न तू जर मला विचारले तर मी तुला त्या ठिकाणी उत्तर देईल. आणि म्हणून बिल गेट्स यांना ऍव्हरेज टॉक करणं, सर्वसाधारण गोष्टीमध्ये चर्चा करणं, सर्वसाधारण बैठकीमध्ये बसणं, ज्या बैठकीमधनं स्वतःला चांगलं ज्ञान मिळणार नाही, मी माझ्या बुद्धीचा वापर हे दुसऱ्या कोणालाही चांगल्या पद्धतीनं माझ्या बुद्धीचा वापर दुसऱ्याचं ज्ञान वाढवण्यासाठी जर होत नसेल तर अशामध्ये ते त्या ठिकाणी बसत नव्हते. ऍव्हरेज टॉक त्यांना त्या ठिकाणी आवडत नव्हते आणि म्हणून ते अत्यंत आपल्यावरती त्या ठिकाणी कठोर होते. काय करायचंय काय नाही फोकस त्यांचा लहानपणापासून त्या ठिकाणी क्लिअर होता. आणि एवढंच नाही, जे त्यांच्याकडे काम करणारे मायक्रोसॉफ्ट मधले जे एम्प्लॉईज आहेत यांच्यासाठी ते सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कठोर होते असं त्या ठिकाणी ते त्याच्यामध्ये सांगतात. आणि ज्या वेळेला ते सांगतात की मी कठोर आहे, परंतु ते त्याच्यामध्ये सांगतात की स्टीव्ह जॉब्स एवढा मी त्या ठिकाणी कठोर नाही, ऍपलचे जे मालक त्या ठिकाणी होते स्टीव्ह जॉब्स यांच्या इतका मी त्या ठिकाणी कठोर नाही. स्टीव्ह जॉब्स आणि मला अत्यंत एक्सलंट असलेले एम्प्लॉईज आम्हाला आमच्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी पाहिजेत, कारण हे आमच्या वतीनं त्या ठिकाणी काम करत असतात. आमचे जे काय आयडियाज आहेत हे आयडियाज त्या ठिकाणी मांडण्याचं काम हे एम्प्लॉईज त्या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून स्टीव्ह जॉब्स असतील आणि बिल गेट्स असतील यांनी त्यांच्या कंपनीमध्ये हाय क्वालिटी स्टँडर्ड डिमांड असणारी लोक त्या ठिकाणी त्यांनी हे करत होते की हाय क्वालिटी स्टँडर्ड ही डिमांड त्यांची त्या ठिकाणी होती की जो एम्प्लॉय त्या ठिकाणी येतोय त्यांनी त्याचा अत्यंत 100% त्या जॉबमध्ये त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्यांनी दिला पाहिजे. आणि ते त्या ठिकाणी म्हणत होते की आमच्या दोघांना फक्त एक्सलन्स असणारी लोक, ज्यांच्याकडे एक्सलन्स आहे अशीच लोक आम्हाला त्या ठिकाणी पाहिजेत, दुसरी लोक आम्हाला त्या ठिकाणी नकोत. आणि म्हणून ज्या वेळेला ते कोणालाही नोकरीवरती घेत होते त्यावेळेला ते दोनच गोष्टी त्या ठिकाणी पाहत होते. एक तर पहिलं त्या माणसाला कॉम्प्युटर आला पाहिजे, कॉम्प्युटरसाठी त्याचं वेड पाहिजे, कॉम्प्युटरसाठी त्याचं प्रेम पाहिजे, त्याचं पॅशन हे फक्त कॉम्प्युटर त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्याला कॉम्प्युटरमध्ये कोडिंग जमली पाहिजे, त्याला कोडिंग त्या ठिकाणी करता आली पाहिजे, हे त्या ठिकाणी बघत होते. त्यांचं असं म्हणणं होतं की मी माझ्या कंपनीमध्ये एक्सपिरियन्स असलेली लोक त्या ठिकाणी घेणार नाही, कारण जर एक्सपिरियन्स माणूस जर मी त्या ठिकाणी घेतला तर तो त्या पद्धतीचा विचार करतो, त्याला आमच्या कंपनीचे नियम त्या ठिकाणी आवडत नाहीत, आपल्या कंपनीमध्ये काय जे अडॅप्शन करायचंय, जे नवीन गोष्टी आम्ही शिकवतोय, आमच्या कंपनीचं वर्क कल्चर हे जे काही एक्सपिरियन्स लोक आहेत ही त्यांना त्या ठिकाणी पटत नाही. आणि म्हणून मी नवीन लोक घेतो, नवीन ज्यांचा अनुभव आहे ते घेतो की ज्यांना कॉम्प्युटरवरती प्रेम आहे आणि ज्यांना कोडिंग त्या ठिकाणी येत आहे ती लोक लवकरात लवकर त्या ठिकाणी अडॉप्ट सगळ्या गोष्टी करतात, आमचं जे कल्चर आहे ते कल्चर त्या ठिकाणी मान्य करतात, आम्हाला जे करायचंय ते कामं आम्ही चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो. ह्या तर दोन गोष्टी ते पाहतातच, परंतु ते असं म्हणतात की तिसरी गोष्ट मी माझ्या एम्प्लॉय मध्ये बघतो की माझा एम्प्लॉय हा आळशी असला पाहिजे, त्याला सुस्त बसणारा त्या ठिकाणी व्यक्ती पाहिजे, जेणेकरून जे अवघड काम आहे ती अवघड कामं हा जो व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीला आळसपणा त्याच्या अंगामध्ये, तो त्याचं सोपं करण्यासाठी, अधिक सोपं करण्यासाठी नवीन मार्ग त्या ठिकाणी तयार करेल. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जे काम 10 मिनिटात होत होतं तर त्या आळशी व्यक्तीच्या माध्यमातून त्याने नवीन त्याची आळसपणातली अशी काहीतरी त्या ठिकाणी ट्रिक वापरलेली असेल की ते काम तर होईल, परंतु ते काम हे 2-5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून मी आळशी लोक माझ्याकडे घेण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करतो. बिल गेट्स हे शाळेमध्ये असल्यापासूनच त्यांना सायन्स आणि मॅथ्स हे दोन सब्जेक्ट अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आवडत होते. ते इतक्या चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करायचे. लहान असताना त्यांचं ज्या वेळेला वय हे शाळेचं होतं त्यावेळेला ते 15-15 तास त्यावेळेला शाळेमध्ये असताना त्या ठिकाणी ते अभ्यास करत होते. आणि म्हणून 15-15 तास अभ्यास करतोय आपलं पोरगं म्हणल्यानंतर त्यांची जी आई होती मॅरी मॅक्सवेल गेट्स हे त्या ठिकाणी यायचे आणि ते म्हणायचे, अरे बिल तू लहान आहेस, तू अभ्यास सुद्धा त्या ठिकाणी केला पाहिजे, परंतु तू खेळलं पाहिजे, बाकीच्या पोरांमध्ये त्या ठिकाणी तू मिक्स झालं पाहिजे, तू मैदानी खेळ त्या ठिकाणी खेळले पाहिजेत. परंतु बिल गेट्सला हे कधीही त्या ठिकाणी आवडत नव्हतं. आणि म्हणून आई त्यांच्यावरती चिडत असायची की अरे तू जात नाही, लोकांमध्ये बसत नाही, त्यांच्याशी तू बाकीच्या मित्रांसोबत त्या ठिकाणी बोलत नाही, तू काहीच करत नाही, तू बाहेर सुद्धा त्या ठिकाणी जात नाही आणि तू फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा त्या ठिकाणी करत नाही आणि 15-15 तास तू त्या ठिकाणी अभ्यास करतो. आणि म्हणून आईने ही गोष्ट मनावरती घेतल्यानंतर आईनं
त्या ठिकाणी त्याच्या रूमची लाईटच त्या ठिकाणी उडवून टाकली की अरे आता जर आपण रूमची लाईट उडवली, जर लाईट नसेल, पंखा नसेल तर हा त्या ठिकाणी बाहेर जाईल, हा तो काही अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी झोपणार नाही, आणि जर लाईट उडवली तर हा वेळेमध्ये झोपेल, वेळेमध्ये उठेल आणि अभ्यास त्या ठिकाणी करणार नाही. ज्या वेळेला आई तर आईच असते शेवटी, ज्या वेळेला त्यांनी लाईट कट केली, फॅन बंद झालेले होते, लाईट गेलेली होती, त्यावेळेला सुद्धा रात्रीच्या ज्या वेळेला मेरी मॅक्सवेल त्या ठिकाणी बिल गेट्स यांच्या खोलीमध्ये गेल्या, त्यावेळेला बिल गेट्स हे त्या ठिकाणी बॅटरीची लाईट लावून त्या ठिकाणी ते अभ्यास करत होते. घामानं पूर्णपणे त्या ठिकाणी भिजलेले होते, परंतु त्यांनी जो त्यांचा अभ्यास आहे हा अभ्यास त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यामध्ये सोडला नाही. आणि त्यावेळेला आईच्या लक्षामध्ये आलं की माझा जो मुलगा आहे, आईला त्या ठिकाणी वाईट वाटलं की माझ्या मुलाला जर अभ्यास चांगल्या मोठ्या प्रमाणावरती आवडत असेल तर मी लाईट घालवली, मी त्या ठिकाणी माझा मुलगा त्या ठिकाणी घामामध्ये भिजलेला पूर्णपणे त्या ठिकाणी अभ्यास करत होता. आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षामध्ये आलं की माझा मुलगा हा असाधारण आहे, त्याला अत्यंत तो सुपर जिनियस आहे आणि अननॅचरली तो जास्त जिनियस आहे, त्याच्याकडे जास्त बुद्धी आहे, त्याच्याकडे जास्त ग्रास्पिंग पॉवर आहे, तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून त्यावेळेला त्यांच्या लक्षामध्ये आलं की आपला मुलगा हा तर अभ्यासामध्ये पुढेच आहे, परंतु त्याचं जे ज्ञान आहे हे ज्ञान इतर कोणत्याही त्याच्या वयापेक्षा, सोबतच्या असलेल्या मुलांपेक्षा सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती जास्त आहे. आणि म्हणून ज्या वेळेला त्यांच्याकडे चर्चमध्ये ज्या वेळेला एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाचं नाव असं होतं, त्यावेळेला बिल गेट्स यांचं वय हे 8 वर्षाचं होतं आणि त्याचं नाव असं होतं वर्ल्ड बुक इन्सायक्लोपीडिया कॉम्पिटिशन, ज्याच्यामध्ये त्या भागामधली सगळी लोक चर्चमध्ये येणार होती. जे वय वर्ष 8 पासून वय वर्ष 6 पासून वय वर्ष 12 ज्यांचं हे वय होतं त्या वयातली लोक त्या ठिकाणी जाणार होती. त्यांनी न थांबता, न चुकता, न आठवण करता कंटिन्युअस फ्लोली एकही सेकंदाचा न गॅप घेता 2000 शब्द त्यांनी इंग्रजी मधली त्या ठिकाणी बोलून दाखवायची होती. आणि म्हणून अनेक विद्यार्थी होते, कोणी 50 शब्द बोललो, कोण 100 बोललो, कोण 150 बोललो, कोण 200 बोललो. हे एकमेव बिल गेट्स असे होते की ज्यांनी न थांबता कंटिन्युअस जे शब्द तिथं आलेल्या परीक्षकांना सुद्धा माहित नव्हते असे शब्द लागोपाठ 2000 शब्द एकत्रित त्या ठिकाणी बिल गेट्स यांनी त्याच्यामध्ये फ्लोलेसली त्या ठिकाणी बोलून दाखवले. आणि त्यावेळेला वयाच्या 8व्या वर्षी असल्या अवघड शर्यतीमध्ये त्यांनी, असल्या अवघड कॉम्पिटिशन मध्ये पहिला क्रमांक पटकावण्याचं काम हे बिल गेट्स यांनी त्या ठिकाणी केलं. आणि आज सुद्धा जर आपण एम इंग्लिश वाल्याला सुद्धा सांगितलं की लागोपाठ बोलून दाखव, मग 2000 शब्द तर तो 200 सुद्धा शब्द त्या ठिकाणी बोलून दाखवू शकत नाही, इतके हुशार हे बिल गेट्स त्या ठिकाणी त्याच्यामध्ये होते. ज्या वेळेला त्यांचं वय 12 झालं त्यावेळेला ते सर्वसाधारण खेळ लोकांसारखे खेळत नव्हते, बाकीच्या मुलांसारखे की बाबा ग्राउंडवर जा, कुठं बेसबॉल खेळ, कुठं फुटबॉल खेळ, असले खेळ जे त्यांच्या देशातले जे मोठे खेळ आहेत हे त्या ठिकाणी खेळत नव्हते. आणि म्हणून ते मोनोपॉली गेम खेळायचे, ते बोर्ड गेम खेळायचे, ते चेस खेळायचे, अवघड गेम त्या ठिकाणी खेळत होते की ज्याच्यातून बुद्धीचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. हा वापर ते अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये त्यांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती असायचा, हे आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये लक्षात येतं. आणि म्हणून ज्या वेळेला ते त्या ठिकाणी शाळेमध्ये जायचे किंवा इतर कोणत्याही कॉम्पिटिशन मध्ये जायचे, त्यांचा मॅथ्स हा हातखंड विषय हा लहानपणापासून त्या ठिकाणी होता. कोणी प्रश्न विचारेपर्यंत त्यांचं उत्तर त्या ठिकाणी तयार असायचं. एवढंच नाही, एखाद्या माणसाने जर गणितातला प्रश्न हा अर्ध्यावरती असेल तर त्या प्रश्न विचारणाऱ्याला अर्ध्यामध्ये थांबून ते त्याचं उत्तर जे आहे हे उत्तर त्या ठिकाणी त्यांना ते देत होते. गणिताचं त्यांना व्यसन होतं, त्याचं त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती ऍडिक्शन होतं. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये बारक्या मुलांपेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीचं ग्रास्पिंग पॉवर ही त्यांच्याकडे होती. आणि म्हणून आज सुद्धा ज्या वेळेला ते मोठे आहेत, ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्यांचा बिझनेस हा संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे. जर एखाद्या पत्रकारांनी जर त्यांना विचारलं किंवा इतर कोणत्याही माणसाने जर त्यांना विचारलं की बाबा तुमचं बारक्या मुलांना काय ऍडवाइस आहे, तुम्ही त्यांना काय प्रेरणा देऊ इच्छिता, तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता, त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर ते आता सुद्धा त्यांना सांगतात की त्यांना गणित शिकवा, त्यांना गणितामध्ये पारंगत करा आणि त्यांना त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न हा त्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे, असं त्यांचं आज सुद्धा त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला ते बोर्ड गेम खेळायचे, मोनोपॉली गेम खेळायचे, गल्लीतली पोरं, संपूर्ण गल्लीतली पोरं त्यांच्याकडे शाळेमध्ये त्या ठिकाणी येत होती. आणि शाळेमध्ये आल्यानंतर त्यांची घरामध्ये सगळी जण त्या ठिकाणी येत होती. आणि सगळी लोक गल्लीतली ज्या वेळेला ते घरामध्ये येत होती, घरामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची जी आई होती मॅरी मॅक्सवेल गेट्स,
हे त्या ठिकाणी एक बक्षीस द्यायच्या. जो जिंकेल त्याला ते बक्षीस देत होत्या आणि जो जिंकणार नाही त्याला शिक्षेच्या स्वरूपामध्ये काहीतरी त्याला त्या ठिकाणी वेगळं काम हे त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना देत होत्या. आणि म्हणून लहानपणापासून मी रिवॉर्ड जिंकला पाहिजे, मी रिवॉर्ड जिंकला पाहिजे, मला पेनल्टी कोणत्याही पद्धतीने बसली नाही पाहिजे, माझा पारंगत हा गणितामध्ये मी त्या ठिकाणी असलंच पाहिजे. आणि म्हणून लहानपणापासूनच त्यांनी हे जिंकायचंय 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 आणि मला जे बक्षीस मिळणार आहेत ते बक्षीस मला मिळवायचे अशी त्यांची मानसिकता आणि विचारधारा ही त्यांनी लहानपणापासून त्या ठिकाणी केलेली हे आपल्याला दिसते. आणि बरेचशी जेवढी काही मुलं त्यांच्याकडे त्या ठिकाणी येत होती त्या सगळ्या मुलांपेक्षा जास्त बक्षीस घरी ही त्यांनी त्या ठिकाणी जिंकण्याचं काम हे त्यावेळेला केलेलं हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून हे इतके हुशार होते, त्यांना कॉम्प्युटर इतका मोठ्या प्रमाणावरती आवडत होता, कॉम्प्युटरमध्ये कोडिंग हे लहानपणापासून त्या ठिकाणी ते करत होते की त्यांनी टिकटॉक टो नावाचा गेम त्या ठिकाणी बनवला. हा गेम आपण त्या ठिकाणी तुम्हाला समजावण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तयार केलेला आहे की असा हा जो गेम आहे हा गेम तुमच्या आणि माझ्यासारख्याने प्रत्येकाने लेक्चर पुढे चालू असताना आपण हा मित्राच्या मागच्या वहीमध्ये त्या ठिकाणी मागच्या बेंचवरती बसून वह्यांच्या शेवटच्या पानावरती आपण त्या ठिकाणी खेळलेलो आहे. हा टिकटॉक गेम, हा टिकटॉक टो गेम, हा गेम त्या ठिकाणी बिल गेट्स यांनी वयाच्या 13व्या वर्षी त्या ठिकाणी बनवला. आणि हा गेम बनवणारे ह्याचे जर जनक कोण असतील तर हे स्वतः बिल गेट्स आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी येतं. आणि म्हणून त्यावेळेला त्यांच्या आणि म्हणून त्यांचं ते इतके हुशार होते, ते हुशार असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचं जे काही लक्ष होतं त्या अभ्यासामध्ये तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये होतच. ते इतके हुशार होते की एक दिवशी त्यांनी त्यांच्या आईला बोलवून घेतलं आणि आईला सांगितलं की आई मला काही शाळेमध्ये जायचं नाही, मला शाळेमध्ये त्या ठिकाणी काही इंटरेस्ट नाही. आणि त्या आईने विचारलं बाबा का तुला शाळेमध्ये का जायचं नाहीये? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना बाकीच्या मुलांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिकवता येत नाही, जे शिक्षकाला माहितीये त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान माझ्याकडे आहे, मला त्याचं सगळ्यात मोठं ज्ञान त्या ठिकाणी आहे. आणि त्यांची आई सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी शिक्षक होत्या, त्यांचा इगो हर्ट झाला. ते म्हणले अरे असं नाही, शिक्षक तर शिक्षक आहेत, ते शिक्षक चांगले येत आहे त्यांना म्हणूनच त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. आणि हे ऐकल्यानंतर त्यांच्या वडिलांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांना राग आला आणि त्यांनी जग असतो काचेचा जो जग होता त्यांच्या टेबलावरती ठेवलेला तो संपूर्ण पाण्याने भरलेला होता, तो जग त्यांनी घेतला आणि तोंडावरती बिल गेट्स यांच्या फेकून मारला. आणि ते पाणी तोंडावरती मारल्यानंतर तशाच भिजलेल्या अवस्थेमध्ये बिल गेट्स यांना शाळेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी पाठवायचं काम त्या ठिकाणी केलं. हा किस्सा त्यांच्या ज्या बहीण आहेत या बहिणींनी त्या ठिकाणी सांगण्याचं काम हे क्रिस्टियन जी त्यांची बहीण आहे त्यांनी हा संपूर्ण जगासमोर हा किस्सा त्या ठिकाणी आणलेला आपल्याला लक्षात येतो. आणि म्हणून मग त्यांना शिक्षकांनी शिकवलेलं तर आवडत नव्हतं, मग ते शाळेमध्ये गेल्यानंतर वर्गामध्ये बसायच्या ऐवजी ते कॉम्प्युटरच्या खोलीमध्ये त्या ठिकाणी बसायचे. कॉम्प्युटरच्या खोलीमध्ये मागच्या शीटवरती जाऊन बसायचे की गप शांत, कुणी आपल्याला बघू नये आणि आपलं आपलं आपण काम कॉम्प्युटरवरती त्या ठिकाणी करू. आणि म्हणून ते लहानपणी म्हणजे ज्या वेळेला ते शाळेमध्ये जात होते त्यावेळेसपासून ते कोडिंग त्या ठिकाणी करायचे. आणि म्हणून त्यांचे जे प्रिन्सिपल होते शाळेचे त्या प्रिन्सिपलच्या लक्षामध्ये आलं की बिल गेट्स हे वर्गामध्ये बसत नाहीत, ते फक्त कॉम्प्युटर रूम मध्ये बसतात आणि काहीतरी काम करत बसतात. आणि त्यांचे जे प्रिन्सिपल होते ते त्यांना रागवले आणि त्यांचं जे काही कॉम्प्युटर रूम मध्ये यायचं होतं त्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी बॅन घातला आणि कॉम्प्युटर रूम मध्ये यायला त्यांना सक्त मनाई ही त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी केली. परंतु काही दिवसांनी शाळेमध्ये अशी एक घटना घडली की शाळेतले जेवढे काही कॉम्प्युटर होते त्या सगळ्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस घुसला आणि तो व्हायरस काढण्यासाठी शहरातला कोणताही मेकॅनिक किंवा कॉम्प्युटर नीट करणारे हार्डवेअर सॉफ्टवेअरवाले लोक त्या ठिकाणी करू शकत नव्हती, ती उपलब्ध नव्हती. आणि त्यावेळेला बिल गेट्स हे प्रिन्सिपलकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की हा जो तुमच्या शाळेमध्ये व्हायरस घुसलेला आहे हा व्हायरस मी त्या ठिकाणी काढून दाखवतो, परंतु माझी एक शर्त आहे, माझी अशी शर्त आहे की तुम्ही मला त्या ठिकाणी कॉम्प्युटर लॅबमध्ये जायला त्या ठिकाणी परवानगी द्या. आणि मग प्रिन्सिपलने विचार केला की बाबा आपली तर कामं सगळी बंद पडल्यात, आता काय करायचं काय नाही. आणि मग त्यांनी त्याला परवानगी दिली आणि परवानगी दिल्यानंतर बिल गेट्स यांनी अर्ध्या तासामध्ये संपूर्ण व्हायरस हा शाळेमधला त्या ठिकाणी काढून टाकला. आणि मग बिल गेट्स यांच्यावरती जो कॉम्प्युटर रूम मध्ये जाण्यासाठीचा जो बॅन होता तो बॅन निघून गेला आणि बिल गेट्स संध्याकाळपर्यंत कॉम्प्युटर लॅबमध्ये बसून त्या ठिकाणी कोडिंगचं काम हे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी ते करत होते. आणि म्हणून जे प्रिन्सिपल होते ते प्रिन्सिपल म्हणले की अरे हा तर मास्टर पोरगा आहे, ह्याला सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या जमतात, त्याला कोडिंग पण येते, सगळ्याच गोष्टी जर त्याला येत असतील तर त्यांनी बिल गेट्सला एक दिवशी ऑफिसमध्ये बोलून घेतलं प्रिन्सिपल ऑफिसमध्ये आणि त्याला
त्यांनी सांगितलं की आता जर तुला या सगळ्या गोष्टी येत असतील तर तुला शाळेचा जो काही टाइम टेबल आहे हा टाइम टेबल तू आम्हाला त्या ठिकाणी ऑटोमॅटिक करून दे. आणि बिल गेट्स त्या ठिकाणी खुश झाले. त्यांनी सांगितले की पहिली जबाबदारी तुम्ही मला त्या ठिकाणी दिलेली आहे ही मी त्या ठिकाणी पार पाडेल. आणि म्हणून त्यांनी संपूर्ण शाळेचं शेड्यूल त्यांच्याकडे घेतलं. मग ते घेतल्यानंतर कोणते कोणते वर्ग आहेत, कोणते शिक्षक आहेत हे त्यांनी त्यांच्याकडे त्या ठिकाणी घेतलं. आणि ते घेतल्यानंतर की कोणत्या शिक्षकांनी कशा पद्धतीने शिकवायचंय, कोणत्या टीचरला कशा पद्धतीने रेस्ट दिली जाणार आहे, कोणता मुलगा कधी कोणत्या ठिकाणी रिसेसला जाईल, कोणता मुलगा कोणत्या ठिकाणी कोणत्या वर्गासाठी त्या ठिकाणी बसणार आहे. एवढंच नाही की तो स्पोर्ट्सला कधी जाणार आहे, म्युझिकला कधी जाणार आहे, डान्सला कधी जाणार आहे, इतर ऍक्टिव्हिटीजला कधी जाणार आहे, ह्याचं अत्यंत उत्तम दर्जाचं प्लॅनिंग बिल गेट्स यांनी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी करून दिलं. आणि ते करून दिल्यानंतर सगळ्यात मोठा सत्कार बिल गेट्स यांचा शाळेमध्ये त्या ठिकाणी झाला. आणि बिल गेट्स इतके हुशार होते की टाइम टेबलच आपल्याकडे बनवायला म्हणल्यावर त्यांनी जुगाड असा केला की त्यांच्या आवडतीचे जे मित्र होते, त्यांचे जे बेस्ट फ्रेंड होते, ते बेस्ट फ्रेंड त्यांची जागा त्यांनी त्यांच्या मध्ये बसायला त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि असे पिरियड त्या ठिकाणी तयार केले की स्वतःला अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता येईल आणि त्यांचे मित्र हे जास्त वेळ त्यांच्या सोबत राहतील असा प्रयत्न बिल गेट्स यांच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करण्याचं काम हे त्यांनी शालेय जीवनामध्ये त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून ज्या वेळेला त्यांचं वय 15 वर्षाचं होतं त्यावेळेला हे जे काही ज्या शहरामध्ये ते राहत होते, जे सियाटल, वॉशिंग्टन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मधलं जे त्या ठिकाणी त्यांचं जे शहर होतं त्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक असायचं. एका ठिकाणून एका ठिकाणी जर जायचं म्हणलं तर ज्या वेळेला 5 मिनिटं लागायला पाहिजे तिथं अर्धा तास त्या ठिकाणी लागत होता. आणि म्हणून त्यांनी एक असा प्रोग्राम तयार केला, अशी कोडिंग तयार केली, असं सॉफ्टवेअर त्या ठिकाणी त्यांनी तयार केलं, ट्रॅफो ओ डेटा कॉम्प्युटर प्रोग्रामिंग असं त्याचं त्यांनी नाव वयाच्या 15व्या वर्षी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दिलं. आणि जेणेकरून तिथलं ट्रॅफिक ते ऑटोमॅटिक केलं की आता जर आपण पाहिलं तर ट्रॅफिक पोलीस आहे हातानं सिग्नल त्या ठिकाणी सोडलेला असतो की जावा या थांबा, त्याच्यामुळे ट्रॅफिक होत होतं. त्यांनी ऑटोमॅटिक सिग्नल त्या ठिकाणी तयार केले आणि त्याच्यामुळं सिएटल मधलं ट्रॅफिक वयाच्या 15व्या वर्षी बंद करण्याचं काम, ते संपुष्टात आणण्याचं काम कुणी केलेलं असेल तर ते बिल गेट्स यांनी केलेलं होतं. आणि म्हणून तिथल्या सरकारने त्यांना त्यावेळेचे $20,000 इतकं बक्षीस त्यांनी त्या ठिकाणी द्यायचं काम हे त्याच्यामध्ये केलेलं होतं. आणि म्हणून ते इतके हुशार होते की वयाच्या 18व्या वर्षी ज्या वेळेला ते पास झाले त्यावेळेला पास होत असताना 1600 पैकी 1590 मार्क म्हणजे 1600 पैकी 1590 10च मार्क त्यांचे त्या ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेला कट झाले. आणि इतक्या साऱ्या मार्कांनी राज्यामध्ये पहिलं येण्याचं काम हे बिल गेट्स यांनी त्या ठिकाणी केलेलं हे आपल्याला दिसतं. आणि ज्या वेळेला ते पास झाले त्यावेळेला पास झाल्यानंतर वडिलांनी त्यांना हार्वर्ड बिझनेस स्कूल, हार्वर्ड कॉलेजमध्ये, जगप्रसिद्ध हार्वर्ड कॉलेजमध्ये त्यांना त्या ठिकाणी पाठवलं. आणि पाठवल्यानंतर तिथलं त्यांना काही शिक्षण पद्धती जमली नाही, ते त्या ठिकाणाहून परत निघून आले. आणि परत आल्यानंतर तिथले हार्वर्डचे ते ड्रॉपआउट म्हणून आज सुद्धा फेमस आहेत की बिल गेट्स म्हणले की ड्रॉपआउट बाय हार्वर्ड्स आपण असं त्या ठिकाणी म्हणतो. आणि आज ज्या वेळेला आपण बिल गेट्स यांचा विचार करतो तर ज्या कॉलेजमधनं ते ड्रॉपआउट आहे, जे कॉलेज त्यांनी मधनच सोडून दिलं, या कॉलेजने त्यांना मानद त्या ठिकाणी PhD देण्याचं काम, मानद डॉक्टरेट देण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं. आणि आज त्यांच्याकडं ऑनर्स PhD ही त्यांच्याकडे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. आणि म्हणून बिल गेट्स यांचं जे नेचर होतं ते अत्यंत एक्स्ट्रीम दर्जाचं होतं. जे करायचंय ते शेवटीला त्या ठिकाणी घेऊन जायचं. ज्यावेळेला ते अभ्यासाला बसायचे कंटिन्यू अभ्यासच करत राहायचे, ज्यावेळेला ते कॉम्प्युटरवर बसायचे तर कंटिन्यू कॉम्प्युटरवरतीच त्या ठिकाणी काम करत राहायचे. इतकं एक्स्ट्रीम लेवलचं काम हे बिल गेट्स यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होतं हे आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये लक्षात येतं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, हे काम करत असताना, कंटिन्यू काम करत असताना ते ऑफिसमध्ये झोपायचं काम सुद्धा त्यावेळेला करत होते. म्हणजे इतकं एक्स्ट्रीम नेचर होत की जे करायचंय ते पार इतकं डेंजर करायचं की कुणी त्यामध्ये केलं नाही पाहिजे. अभ्यास म्हणले की कंटिन्यू अभ्यास, ऑफिसला म्हणले इतका अभ्यास, ऑफिसमध्ये काम करायचं की ऑफिसमध्ये झोपायचं काम हे त्या ठिकाणी करत होते. आणि म्हणून वयाच्या 21व्या वर्षी ज्या वयामध्ये लोक त्या ठिकाणी गेम्स खेळतात, स्पोर्ट्स खेळतात, त्यांचं करिअरकडे लक्ष नसतं, त्यावेळेला त्यांनी हार्वर्ड सोडलं आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीची सुरुवात ही त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि वयाच्या 31व्या वर्षी जगातले सगळ्यात तरुण अरबपती म्हणून त्यांनी त्यांचं नाव कमावण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं. एवढंच नाही, लगातार 13 वर्ष 1995 पासून ते 2007 पर्यंत जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्तीचा मान कुणी पटकावण्याचं काम केलं असेल लगातार 13 वर्ष तर ते बिल गेट्स यांनी केलेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून जी फोर्ब्स मॅगझिन आहे
जी मॅगझिन जगातली कोण जे नामांकन त्या ठिकाणी देत असतं, जगातली सगळ्यात सुप्रसिद्ध जी फोर्ब्स मॅगझिन आहे, त्या मॅगझिननी आतापर्यंत 23 वेळेला त्या ठिकाणी अशी यादी छापलेली की जगात श्रीमंत कोण आहे, त्याच्यात 23 पैकी 17 वेळेला जगातले श्रीमंत व्यक्ती म्हणून 1 नंबरचे व्यक्ती म्हणून हे बिल गेट्स यांचं नाव हे छापण्याचं काम हे फोर्ब्स मॅगझिननी केलेलं हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आणि म्हणून त्यांचा फोकस इतका भयंकर होता, काम काम काम, गणित गणित गणित, मायक्रोसॉफ्ट 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 हेच त्यांच्या डोक्यामध्ये होतं. आणि म्हणून असं त्यांचे काही किस्से जे आज मला तुम्हाला एक सांगायचं आहे की त्यांना त्यांची जे काही गर्लफ्रेंड आहेत ते गर्लफ्रेंड कधीच त्यांच्याजवळ एक गर्लफ्रेंड त्या ठिकाणी टिकली नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणजे आपल्या सगळ्यांना एक डायलॉग माहिती असेल, नाना पाटेकरचा एक डायलॉग आहे एका पिक्चर मध्ये की भगवान का दिया हुआ सब कुछ है, दौलत है, शौहरत है, इज्जत है. तसंच एक दिवशी त्यांचे जे मित्र होते स्टीव्ह बार्मर हे त्यांच्यासोबत बसले होते आणि ते म्हणले, अरे स्टीव्ह भाऊ, माझ्याकडे तर सगळंच आहे, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी माझ्याकडे आहे, तरुण वयामध्ये मी त्या ठिकाणी अरबपती आहे, परंतु माझी काही सोशल लाईफ त्या ठिकाणी राहिलेली नाही, मला मित्र नाहीत, मला मैत्रिणी नाहीत, अजून माझं लग्न त्या ठिकाणी झालेलं नाही. आणि त्यावेळेला स्टीव्ह बार्मर त्यांना म्हणले की असं आहे का, चल तुला मी एका ठिकाणी घेऊन जातो, संध्याकाळी तू आवरून त्या ठिकाणी एका नाईट क्लब मध्ये त्या ठिकाणी ये, आज आपण पार्टी त्या ठिकाणी करू. आणि मग पार्टी म्हणल्यावर हे खुश झाले, त्यांना आनंद झाला. आणि ज्या वेळेला ते त्या ठिकाणी गेल्यानंतर स्टीव्ह बार्मर असं त्यांना म्हणले की आज तुझ्या एका मुलीसोबत त्या ठिकाणी मी भेट करून देतो, त्या मुलीसोबत तू बस, पार्टी कर. आणि नवीन गर्लफ्रेंड म्हणल्यानंतर हे तर खुशच झाले. बरं, नवीन गर्लफ्रेंड नवीन येणार आहे पहिल्यांदाच आयुष्यामध्ये आणि त्याच्यासोबत पार्टी करायची, त्याच्यासोबत बसायचं, हे खुश झाले. आणि म्हणून मग एकदम तयार होऊन टाय वगैरे लावून त्या ठिकाणी गेल्यानंतर ती गर्लफ्रेंड आली. गर्लफ्रेंड आल्यानंतर ती बसल्यानंतर तिला त्यांनी त्या ठिकाणी पहिला प्रश्न विचारला की तुला 10वीला किती मार्क पडले गणितामध्ये. तिने डोक्याला त्या ठिकाणी हाणून घेतलं, अरे बाबा हा डेटला आलाय, मला डेटला त्या ठिकाणी घेऊन आलाय आणि आल्या नवीन जर त्या ठिकाणी पहिल्यांदा भेटल्या नाव नाही गाव नाही काय नाही, पहिल्यांदा विचारतोय की तुला 10वीला किती मार्क पडले. ती बाई ताडदिशीने उठली, तुला राग आला, ती गेली स्टीव्ह बार्मर जवळ, अरे तुझा असला कसला मित्र आहे माझ्याकडे इकडे घेऊन आली, मला ते 10वीचे मार्क विचारतोय. स्टीव्ह बार्मरने कपाळावरती मारून घेतलं, तो बिल गेट्स यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणला, अरे बाबा पोरींना असे गणिताचे मार्क विचारायचे नसतात, शक्यतो मुलींना गणित हे अवघड जातं, त्यांना जास्त मार्क त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पडत नसतात. बिल गेट्स म्हणले, असं आहे का, मला हे माहितीच नव्हतं, अरे सॉरी असं म्हणले. आणि मग ते म्हणले, अरे तू माझा लय जीवलग मित्र आहे, तुझ्यासाठी दुसरा ट्राय. मग दुसऱ्या दिवशी परत नाईट क्लबला गेले, नवीन गर्लफ्रेंड आली. नवीन गर्लफ्रेंड आल्यानंतर पहिलं स्टेज त्यांनी स्टीव्ह बार्मरने सांगून ठेवलं होतं, आता गणिताचे मार्क विचारू नको. ह्यांनी सुद्धा डोक्यामध्ये रटलेलं होतं, आता मी काय गणिताचे मार्क त्या ठिकाणी विचारणार नाही. आणि मग त्यांनी असं दुसरी ज्या वेळेला गर्लफ्रेंड आली, ती गर्लफ्रेंड बसली आणि ते तिला म्हणले, हे बघ मी काय तुला तुझे 10वीचे मार्क विचारणार नाही, आपण असं करू, आपण 10 प्रश्न मी त्या ठिकाणी काढतो, जो आज सगळ्यात जास्त प्रश्न विचारेल, जो सगळ्यात जास्त प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करेल तो माणूस जिंकला आणि त्याला एखादं बक्षीस आपण त्या ठिकाणी देऊ. परत कॉम्पिटिशन, ती परत मुलगी उठली, स्टीव्ह बार्मरकडे गेली, पहिली मुलगीला मार्क विचारले, आता दुसऱ्या मुलीला म्हणले की आता तुला 10 प्रश्न देतो, जो सगळ्यात जास्त प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करेल त्याला आपण बक्षीस देणार. परत स्टीव्ह बार्मर म्हणले, अरे बाबा तू डेटला आलेला आहेस, डेटला कॉम्पिटिशन नसती कोलॅबरेशन असतं, कॉम्पिटिशन नसती कोलॅबरेशन असतं. मग त्याच्या लक्षात आलं कोलॅबरेशन असं आहे का, बरोबर म्हणला. कोलॅबरेशन म्हणल्यावरती म्हणला आता अजून एक ट्राय करा. मग परत तिसऱ्या दिवशी नाईट क्लबला गेले. तिसऱ्या दिवशी गेल्यानंतर नवीन गर्लफ्रेंड आली, त्या गर्लफ्रेंडला त्या ठिकाणी जे म्हणले की आता मी तुला मार्क 10वीचे विचारणार नाही, आता मी तुला प्रश्न काढायला विचारणार नाही, जे प्रश्न काढल्यानंतर कोण जास्त सोडवेल त्याला बक्षीस असं विचारणार नाही, मला तू एक सांग, तुझ्या 10वीच्या परीक्षेला तू किती गणितातले प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह केलेले नाही ते मला सांग, मी सगळे सॉल्व्ह करून देतो आणि आपण पुढे जाऊ. परत त्या मुलीने कपाळावरती हात मारून घेतला आणि ती परत निघून गेली. आणि अशा तऱ्हेने त्यांचे 3 गर्लफ्रेंड 3 दिवसामध्ये लागोपाठ त्यांना सोडून गेले. आणि स्टीव्ह बार्मरने स्वतःला मारून घेतलं, यार बाबा तू असलं जर केलं तर तुला एकही मुलगी आयुष्यामध्ये तुझ्या त्या ठिकाणी मिळणार नाही. अशा अनेक गर्लफ्रेंड
हे अनेक अशा गर्लफ्रेंड हे बिल गेट्स यांच्या त्यांना त्या ठिकाणी सोडून गेल्या आणि असंच होत राहिलं जोपर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये मिलिंडा गेट्स त्या ठिकाणी येत नाही. मिलिंडा गेट्स हे त्यांच्या पत्नी आहेत. आताच अशी न्यूज येते की त्यांचं काही दिवसापूर्वी हा त्यांचा डिवोर्स झालेला आहे. म्हणजे आता तर गर्लफ्रेंड सोडूनच गेलेल्या होत्या. आता 27 वर्षानंतर जी त्यांची बायको होती ती सुद्धा त्यांना मागच्या आठवड्यामध्ये किंवा 3-4 दिवसामध्ये त्या ठिकाणी सोडून गेली. मिलिंडा गेट्स हे त्यांच्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या एक व्यक्ती होत्या आणि नंतर त्यांनी त्यांच्यासोबतच त्या ठिकाणी लग्न केलं. आणि आज ज्या वेळेला आपण पाहतो की आज मला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती दुःख वाटतंय की ज्या मिलिंडा गेट्स आणि बिल गेट्स फाउंडेशनने संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी अत्यंत रोगराईच्या विरोधामध्ये लढण्याचं काम केलं, खूप मोठ्या प्रमाणावरती दान धर्माचं काम त्या ठिकाणी केलं. ह्या जोडप्यानं सगळ्या जोडप्यांसाठी त्या ठिकाणी एक बेंचमार्क सेट केलेला होता, एक आदर्श असं त्या ठिकाणी होतं. त्या लोकांचा त्या ठिकाणी डिवोर्स झाला हे अत्यंत जगासाठी आणि ज्या ज्या लोकांना त्या दोघांनी मिळून मदत केली त्यांच्यासाठी खूप दुःखाची बाब आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला बिल गेट्स ह्यांचा कॅरेक्टर जर आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा असेल की किती ह्यांचा चांगला स्वभाव आहे तर हे उदाहरण मी आता जे तुम्हाला देतोय हे अत्यंत महत्वाचं आहे. ज्या वेळेला बिल गेट्स हे गरीब होते, त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते, परंतु ते एखाद्या ठिकाणी त्यांची मध्यम वर्गासारखी परिस्थिती झालेली होती, त्यांना एखाद्या ठिकाणी जायचं होतं म्हणून ते त्या ठिकाणी एअरपोर्टला गेले. एअरपोर्टला गेल्यानंतर त्यांनी 2 पेपर विकत घेतले आणि पेपर विकत घेतल्यानंतर त्याला एक $100 त्या ठिकाणी नोट दिली. $100 म्हणजे अमेरिकेत सगळ्यात मोठी नोट म्हणजे $100 हे लक्षामध्ये घ्या. आपल्या $100 सारखं नाही, ₹50, ₹100, ₹500, ₹1000, ₹2000 असं नाही. तिथे ₹100 सगळ्यात मोठी नोट आहे. $100 म्हणजे खूप मोठे आहेत अमेरिकेतले, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि मग $100 नोट दिल्यानंतर त्या पेपरवाल्याकडे एकही रुपया त्या ठिकाणी नव्हता. मग आता तर सुट्टे पैसे नाहीत काय नाहीत म्हणल्यावरती काय करायचं, तो मला घेऊन जावा, पुढच्या वेळेला ज्या वेळेला याल त्यावेळेला द्याल, माझा तुमच्यावरती विश्वास आहे. परत 3 महिन्यांनी ज्या वेळेला बिल गेट्स परत गेले, परत गेल्यानंतर त्यांनी एक पेपर घेतला. पेपर घेतल्यानंतर परत $100 नोट होती. परत एकदा त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी पैसे नव्हते, सुट्टे त्यांच्याकडे नव्हते आणि मग परत त्या पेपरवाल्यांनी त्यांना असं सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही पुढच्या वेळेला याल त्यावेळेला मागचे पैसे आणि आत्ताचे पैसे तुम्ही एकदाच त्या ठिकाणी द्या. आणि मग नंतर ही गोष्ट खूप दिवस ह्याला उलटून गेले. एक दिवशी बिल गेट्स यांच्या डोक्यामध्ये आलं की अरे ज्या वेळेला आपण अरबपती नव्हतो, आपण काहीच नव्हतो, त्यावेळेला या माणसाने आपल्याला मदत केली. बिल गेट्स गेले, त्याला शोधला त्याच एअरपोर्टवरती. त्याला शोधल्यानंतर ही दोघंही वयस्कर झालेली होती त्या ठिकाणी आणि त्यावेळेला त्याला सांगितलं की माझे पैसे तुला मी त्या ठिकाणी दिलेले, मी तुझ्याकडनं त्या ठिकाणी पेपर घेतलेला होता आणि त्याचे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी घेतलेले नव्हते. आज मी अरबपती जगातला सगळ्यात मोठा झालेलो आहे, तुला काय पाहिजे ते सांग, त्या सगळ्या गोष्टी मी तुला देईल. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा मी तुला मदत केली, परंतु आता तू जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, त्यावेळेला तुम्हाला मदत करायला आलेला आहे. याचा अर्थ तुझ्यापेक्षा सगळ्यात जास्त मी त्या ठिकाणी श्रीमंत आहे, तुझ्यापेक्षा सगळ्यात जास्त मोठा माणूस मी त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून एकदा एका पत्रकाराने त्याला त्या ठिकाणी विचारलं की बिल गेट्स तुम्ही तर सगळ्यात श्रीमंत आहेत, तुमच्यापेक्षा श्रीमंत कोण आहे का? त्यावेळेला त्यांनी सांगितलं हो माझ्यापेक्षा सुद्धा श्रीमंत आहेत, तो म्हणजे तो त्या एअरपोर्टवरचा त्या ठिकाणी पेपरवाला आहे की आज सुद्धा त्याच्या 2 पेपरच्या पैशाच्या कर्जामध्ये मी त्या ठिकाणी बुडलेलो आहे, हे त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आणि म्हणून काइंडनेस आणि जेंटलनेस हा क्लेवरनेसच्या आधी त्या ठिकाणी येत असतो. आणि म्हणून काइंडनेस आणि जेंटल हे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बिल गेट्स यांचं होतं. आपल्या सगळ्यांना माहिती असेल ज्या वेळेला आपण विमानाने प्रवास करतो, विमानाने प्रवास करताना मिडलची जी सीट असते इकॉनॉमिक क्लास मधली त्याचे अत्यंत हाल असतात. म्हणजे इकडचा माणूस असतो तो असतो खिडकीकडे, मधल्या माणसाने असंच बसायचं असतं, इकडच्या बाजूचा जो माणूस असतो त्याला तरी बाजूच्या बाजूने स्पेस असतो, दोघंही पसरून बसलेले असतात आणि मधल्या माणसाने असं बसायचं. बिल गेट्स आपल्या विमानात आहेत हे कोणालाच माहिती नव्हतं. बरं जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस ते पण इकॉनॉमिक क्लासनी, ते बी मध्ये बसवलेला आहे, कोणत्याही क्रू मेंबरला त्या ठिकाणी माहिती नव्हतं. आणि त्यावेळेला थोड्या वेळाने मग पायलटच्या लक्षामध्ये आलं की आपल्या विमानामध्ये त्या ठिकाणी बिल गेट्स बसलेले आहेत आणि ते पण मधल्या सीटावरती त्या ठिकाणी बसलेत. पायलटच्या लक्षात आलं, आधी कोणाच्याच लक्षात आलेलं नव्हतं, त्याला सामान्य माणसासारखी ट्रीटमेंट मिळत होती. मग पायलटच्या लक्षामध्ये आलं, तो खाली बसला गुडघ्यावरती, त्यांनी माफी मागितली. अरे जगातला श्रीमंत माणूस बिल गेट्स, मी तुमची माफी मागतो, तुम्हाला पाहिजे त्या सीटावरती मी त्या ठिकाणी बसवतो, मला तुम्ही सांगा कुठं बसवायचं ते मी ते तुम्हाला त्या ठिकाणी करून देतो. आणि त्यावेळेला बिल गेट्स यांनी त्यांना सांगितलं की मी आता या ठिकाणी सेटल झालेलो आहे, मी इथं बसलोय, मी आता पुस्तक वाचणार आहे. आता जर मी सेटल अनसेटल इथून दुसऱ्या जागेवर तिथून दुसऱ्या जागेवर जर गेलो तर माझं
त्या ठिकाणी जे काही मी पुस्तक वाचतोय ते पुस्तक वाचताना माझं 5 पानाचं त्या ठिकाणी नुकसान होईल, मी 5 पानं त्या ठिकाणी कमी वाचू शकतो. त्याच्यामुळे मी ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी मी ओके आणि मी आता पुस्तकही उघडलेलं आहे आणि माझा अभ्यास त्या ठिकाणी चालू झालेला आहे. इतका मोठ्या प्रमाणावरती फोकस हा त्या ठिकाणी त्यांनी केला. आणि म्हणून माझ्यासाठी सुद्धा हे अत्यंत इन्स्पायरिंग स्टोरी की फोकस कशा पद्धतीने असला पाहिजे. फोकस म्हणजे जर मी इथून उठून दुसरीकडे जर बसलो तर माझे 5 पानाचं माझं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. इतके महान विचार बिल गेट्स यांचे त्या ठिकाणी होते हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. आणि म्हणून बिल गेट्स हे नोटोरियस बॉस तर होतेच, परंतु त्या नोटोरियस बॉस पासून नोटवर्दी बिझनेसमन हे पुढच्या काळामध्ये झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. सुरुवातीला त्यांची अत्यंत संकोचित बुद्धी त्या ठिकाणी होती. जे आपल्याकडे त्या ठिकाणी कामं करतायत ते प्रत्येक एम्प्लॉईचा अत्यंत रेकॉर्ड ते स्वतःच्या डायरीमध्ये त्या ठिकाणी लिहून ठेवायचे. कोण 12 वाजता आला, कोण 12:05 आला, कोण 1 आला, कोण 2 आला. इतक्या सगळ्या गोष्टी ते बारकाईने त्या ठिकाणी पाहत होते. इतकं खतरनाक लेवलचं त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं की प्रत्येक आलेल्या माणसाला त्या ठिकाणी बारकाईने त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते पाहिजे. आणि रात्रीच्या 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता खतरनाक ईमेल हे प्रत्येक त्यांच्या एम्प्लॉईला त्या ठिकाणी लिहित होते. त्यांचा एक ईमेल हा जगाच्या समोर आलेला होता, तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. बिल गेट्स यांनी असा मेल केलेला होता, यू हॅव रिटन द मोस्ट स्टुपिड कोड इन द वर्ल्ड. जे कोडिंग मध्ये मायक्रोसॉफ्ट काम करतं, कोडिंग मध्ये काम करत असताना त्यांनी लिहिलेलं होतं की जगातलं सगळ्यात भंगार दर्जाचं कोडिंग कोणी केलेलं असेल तर ते तू केलेलं आहे. हे असले ईमेल ते मालक असताना मायक्रोसॉफ्टच्या रात्रीच्या 12 वाजता, 1 वाजता आणि 2 वाजता हे त्या ठिकाणी करत होते. एक अत्यंत कठोर हे मालक हे बिल गेट्स त्या ठिकाणी होते. आणि ज्या वेळेला त्यांना लोकांनी विचारलं की तुम्ही एवढे कठोर का, त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी कठोर हे स्टीव्ह जॉब्स एवढा तर नाही, जे ऍपलचे मालक आहेत ते तर डायरेक्ट आरडाओरडा त्या ठिकाणी करतात. गोष्टी फेकाफेकीचं काम हे त्या ठिकाणी स्टीव्ह जॉब्स त्याच्यामध्ये करतात. त्यांच्यापेक्षा तर मी रागीट नाही, त्यांच्यापेक्षा तर मी कमीच आहे, असं ते उत्तर त्या ठिकाणी त्यांना ते द्यायचे. आणि म्हणून बिल गेट्स हे एम्प्लॉई फ्रेंडली नव्हते. त्यांचा एम्प्लॉईज वरती त्या ठिकाणी जास्त जीव नसायचा. आणि त्याच्यामुळं त्यांनी अत्यंत बारीक गोष्टी, 6 वाजता त्यांचं ऑफिस सुटायचं, मग कोण माणूस 6 वाजता गेला, कोण 6:05 गेला, कोण 6:10 गेला, इतकं बारीक त्या ठिकाणी ते बघायचे. आणि म्हणून त्यांचे जे मित्र होते स्टीव्ह बार्मर, त्यांच्या ज्या कंपनीमध्ये त्यांचे जे पार्टनर होते पॉल ॲलन, त्यांची जी मिलिंडा गेट्स जी त्यांची बायको होती, जी काही दिवस त्या ठिकाणी त्यांची एम्प्लॉय होती, ते म्हणले की अरे असं आपण केलं नाही पाहिजे, आपल्या कंपनीमध्ये एम्प्लॉय त्या ठिकाणी काम करतायत, ह्या गोष्टी तू करू नको. बिल गेट्स म्हणले अरे असं आहे का, सगळेच नाराज व्हायला लागले, आता करायचं काय. मग त्यांनी असं केलं की ज्या वेळेला त्यांचं नवीन पार्किंग होती त्या पार्किंग मध्ये ते गेले आणि प्रत्येक एम्प्लॉईचे जेवढ्या पण गाड्यांचे नंबर प्लेट आहेत ते नंबर प्लेट त्यांनी पाठ करून टाकले. MH12EX7822 किती वाजता आला, ती गाडी कुणाची, XYZ माणसाची, किती वाजता आला, 7 वाजता, लक्षात ठेवायचे. MH12GR4114 कुणाची गाडी किती वाजता आला ते लिहून ठेवायचे. म्हणजे ते खुश झाले की बाबा आता तर मी टाइम लिहून घेत नाही, कोणालाच माहित नाही, आता मी नंबर प्लेट पाठ केलेत म्हणजे माझंही काम होतं आणि लोकही खुश झाली. एवढंच नाही, ज्या वेळेला त्यांचं ऑफिस मोठं झालं त्यावेळेला त्यांनी ऑफिसची जी मागची खिडकी होती ही भिंतच तिथं बांधली नाही, संपूर्ण ते काचीची भिंत त्या ठिकाणी करून टाकली. आणि जेणेकरून बसल्या जागेवरती त्या ठिकाणी त्यांना प्रत्येक माणसाची 2 व्हीलरचा नंबर प्लेट आणि 4 व्हीलरचा नंबर प्लेट त्या ठिकाणी दिसायचा. आणि मग त्याच्यावरून ते लक्षामध्ये ठेवायचे की कोण कधी आला कधी गेला हे त्यांना त्या ठिकाणी लक्षामध्ये यायचं. आणि म्हणून नंतर त्यांनी त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती इम्प्रूव्हमेंट केल्या, ते एम्प्लॉई फ्रेंडली त्या ठिकाणी झाले. आणि नंतर त्यांच्या कंपनीमध्ये त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी त्या ठिकाणी करण्यास सुरुवात ही त्याच्यामध्ये केली. त्यांना अत्यंत एक घाण सवय होती, ती म्हणजे ते भाषण चालू असताना सुद्धा शिवीगाळ करायचे. आपल्याला सगळ्यांना शिवी असेल, FU.K ही इंग्लिश मधली सगळ्यात मोठी त्या ठिकाणी शिवे. ते काय करायचे, भाषण चालू असलं तरी शिव्या द्यायचे, मीटिंग चालू असलं तरी शिव्या द्यायचे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना खूप वाईट वाटायचं. मग त्यांनी एक सेक्रेटरी होता, त्या सेक्रेटरीला म्हणले अरे तुझी 2 कामं कमी, तू आजपासून एक काम करायचं, मी बोलताना मी शिव्या किती देतोय ते तू रेकॉर्डिंग काढायचं. आणि मग एक दिवशी त्यांचे जे सेक्रेटरी होते त्यांनी त्यांना सांगितलं की साहेब आजची जी आपली मीटिंग झालेली होती सगळ्यात कमी ज्या तुम्ही आजच्या मीटिंगमध्ये शिव्या दिल्या त्या होत्या 4. आणि मग ह्याच्यामधून सुद्धा त्यांनी पॉझिटिव्ह एनर्जी लक्षामध्ये घेतली, आपली चूक लक्षामध्ये घेतली. आपण सुद्धा एक गोष्ट शिकण्याची गरज आहे, तुम्ही आणि माझ्यासारख्या माणसांनी,
की आपण आपल्यामध्ये बदल करून घेण्याची तयारी आपण आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. चुका लक्षामध्ये आल्यानंतर ते बदलण्याची तयारी आपण आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. आणि नंतर मिलिंडा गेट्स ज्या वेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या त्यावेळेला या सगळ्या गोष्टी बदलून गेल्या. त्यांची जी शिवाय द्यायची पद्धत होती ती त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ती निघून गेली आणि नंतर त्यांचं आयुष्य बदलून गेलं. नंतर हायर पर्पज, हायर कॉज, मग नंतर त्यांनी नाईसनेस आणि कॅरेक्टर स्वतःचं त्या ठिकाणी बिल्ड करण्याचं काम हे त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन बनवलं आणि त्याच्यातून त्यांनी त्यांचं आयुष्य सुधारून टाकण्याचं काम, तिथून त्यांचा वेळ बदलून टाकण्याचं काम, जगासाठी काम करण्याचं काम, मानवताप्रेमीचं काम करण्याचं काम हे त्यांनी त्या ठिकाणी केलेलं हे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून बिल गेट्स हे टाइम पंक्च्युअल होते, त्यांना वेळेची किंमत होती, वेळेसाठी ते काही करू शकत होते. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की नो मॅटर हाऊ मच मनी यू हॅव, यू कॅनॉट बाय मोर टाइम. तुमच्याकडे किती जरी पैसे असले तरी तुम्ही वेळ त्या ठिकाणी विकत घेऊ शकत नाही. आणि म्हणून ते कधीच लोकांना कोणत्याही व्यक्तीसोबत काम असल्याशिवाय त्या ठिकाणी मिटिंग करत नव्हते. उगाच मिटिंग घेत असताना किती वेळाच्या मिटिंग करत नव्हते. ते शॉर्ट मिटिंग घ्यायचे, क्विक मिटिंग घ्यायचे, लवकरात लवकर त्यांच्या ज्या गोष्टी आहेत ते त्या ठिकाणी करायचे आणि बाजूला पडायचे. आणि लेंदी डिस्कशन कधी करत नव्हते. उगाच किती वेळ बोलत बसा असं त्यांनी कधीही त्या ठिकाणी केलं नाही. आणि आपल्या कामावरती प्रेम करण्याचं काम बिल गेट्स यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती केलेलं आपल्याला दिसतं. कामावरती प्रेम म्हणजे काय, मी जे आता तुम्हाला उदाहरण देतोय ते तुमच्या आणि माझ्यासारख्या माणसांना लक्षामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. की आज आपल्याकडे जर आपल्या खिशामध्ये जर 10,000 रुपये असले तर आपण आई बापाला सुद्धा मोजत नाही. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कामावरती प्रेम कशा पद्धतीनं पाहिजे की 33 वर्ष बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ म्हणून काम करत होते. संपूर्ण 33 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये फक्त 5 सुट्ट्या घेण्याचं काम बिल गेट्स यांनी केलं. फक्त 5 सुट्ट्या. त्याच्यातली पहिली सुट्टी त्यांनी 1 जानेवारी 1994 साली ज्या वेळेला त्यांचं मिलिंडा गेट्स सोबत लग्न झालं, स्वतःच्या लग्नाच्या दिवशीसाठी त्यांनी त्या ठिकाणी सुट्टी घेतली. नंतर 10 जून 1994 साली ज्या वेळेला त्यांची आई मॅरी गेट्स यांचं निधन झालं त्याच्यासाठी दुसरी सुट्टी घेतली. तिसरी सुट्टी त्यांनी 26 एप्रिल 1996 रोजी ज्या वेळेला त्यांच्या पहिल्या मुलीचा जन्म झाला त्याच्यासाठी त्यांनी घेतली. नंतर 23 मे 1999 साली चौथी सुट्टी त्यांनी त्यांच्या मुलाचा ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला घेतली. नंतर त्यांनी शेवटची आणि 5वी सुट्टी त्यांच्या आयुष्यामधली 14 सप्टेंबर 2002 साली ज्या वेळेला परत एकदा त्यांच्या मुलीचा जन्म त्या ठिकाणी झाला त्यावेळेला त्यांनी घेतलेला आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. आणि म्हणून बिल गेट्स हे अत्यंत विचारवंत व्यक्तिमत्व होत की नुसतंच आपण श्रीमंत झालोय म्हणल्यावर आपल्याला पैशाची किंमत नाही असं ते कधीही करत नव्हते. त्यांना पैशाची खूप मोठ्या प्रमाणावरती किंमत होती. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये एक पॉलिसी त्या ठिकाणी बनवलेली होती की जे कोणी लोक आपल्या कंपनीच्या पैशावरती विमानामध्ये जातील ते सगळी लोक त्या ठिकाणी इकॉनॉमी क्लासमध्ये जातील. आणि म्हणून स्वतः ते इकॉनॉमी क्लासमधून त्या ठिकाणी जायचे. मी तुम्हाला इकॉनॉमी क्लासचं त्या ठिकाणी पुस्तकाचं उदाहरण मगाशी दिलं. स्वतः ते इकॉनॉमी क्लासमधून जायचे कारण ते असं म्हणायचे की जर मी इकॉनॉमी क्लासमध्ये बसलो तर बाकीचे लोक इकॉनॉमी क्लासमध्ये बसतील आणि जर मी बिझनेस क्लासमध्ये जर बसलो तर बाकीचे एम्प्लॉई सुद्धा आम्हाला सुद्धा बिझनेस क्लासमध्ये जायचंय असं त्या ठिकाणी बोलतील. आणि म्हणून जोपर्यंत स्वतःचं त्या ठिकाणी प्रायव्हेट विमान, प्रायव्हेट जेट त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी इकॉनॉमी क्लासमधनं त्या ठिकाणी ते गेलेले हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून बिल गेट्स नेहमी असं बोलतात की जर मी 10 डिसिजन घेतले तर त्याच्यातले 9 बरोबर असतात आणि एक चुकीचं असतं. परंतु जे मी 9 डिसिजन घेतलेले असतात त्याच्यामुळं एक जरी माझा डिसिजन चुकलेला असतो तरी सुद्धा माझी प्रोग्रेस ही मोठ्या प्रमाणावरती झालेली असती आणि मी अत्यंत चांगल्या पद्धतीने माझ्या कंपनीला आणि माझ्या आयुष्याला त्या ठिकाणी पुढे घेऊन गेलेलो असतो. आणि म्हणून बिल गेट्स यांचं वाक्य आणि आय कोट, रिस्क ऑफ एनी रॉंग डिसिजन is preferable. Risk of any wrong decision is preferable to a terror of indecision. जर मी डिसिजन घेतला तर ते जरी तो चुकीचा असला तरी चालेल, परंतु जर मी घेतलाच नाही तर ते अत्यंत मोठ्या प्रमाणावरती ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जाऊ शकतो असं बिल गेट्स यांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. आणि म्हणून बिल गेट्स हे त्या ठिकाणी जरी म्हणले की मी जरी बॅड डिसिजन घेतलेला असला तरी सुद्धा जे बाकीचे डिसिजन मी त्या ठिकाणी घेतलेले त्याच्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी हे पुढे घेऊन जाण्याचं काम मी त्या ठिकाणी करत असतो. आणि लर्न फ्रॉम हिज ओन मिस्टेक, ज्या चुका ते त्या ठिकाणी करतात त्या चुकांमधनं शिकणे
शिकण्याचं काम हे बिल गेट्स यांनी त्या ठिकाणी केलं आणि आयुष्यामध्ये 3 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट केली लर्न फ्रॉम हिज ओन मिस्टेक, ज्या आपण चुका केलेल्या आहेत त्याच्यापासून ते शिकले. फोकस ऑन इनोव्हेशन वरती फोकस केलं. आणि PR ही त्यांची ताकद होती. पब्लिक रिलेशन, लोकांमध्ये मिसळायचं, सोशल लोकांमध्ये जायचं, ही त्यांची ताकद होती. आणि या 3 गोष्टी त्यांनी आयुष्यभर त्या ठिकाणी केल्या. आणि ज्या वेळेला 5 चुका, ज्या वेळेला ते सांगतात की आयुष्यामध्ये जर मी 5 चुका जर कोणत्या केलेल्या असतील तर पहिली गोष्ट ते सांगतात की मायक्रोसॉफ्ट मध्ये मी अल्ट, कंट्रोल आणि डिलीट हे जर 3 बटन दाबले तर कॉम्प्युटर लॉक होत होता. म्हणजे कंट्रोल, अल्ट आणि डिलीट हे जर 3 गोष्टी जर दाबल्या तर लॉक होत होतं. जर लिनक्स मध्ये आपण पाहिलं तर सुपर प्लस एल असं जर एक म्हणजे जर मायक्रोसॉफ्ट मध्ये 3 बटन दाबावी लागत होती तर लिनक्स मध्ये 2 बटन दाबावी लागायची. आणि जर मॅकबुक जर आपण पाहिलं तर सिंगल क्लिक आणि कॉम्प्युटर त्या ठिकाणी लॉक होत होता. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की कंट्रोल दाबायचं, अल्ट दाबायचं आणि डिलीट दाबायचं, 3 बटन 3 ठिकाणी लांब लांब आणि मग कॉम्प्युटर लॉक होत होता. इकडे लिनक्स मध्ये 2 बटन दाबली की लॉक होत होता. मॅकबुक मध्ये, ऍपल मध्ये 1 बटन दाबलं तरी लॉक होत होता. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे की मी माझे कॉम्प्युटर त्या ठिकाणी कंझ्युमर फ्रेंडली, लोकांना अत्यंत सोपे असतील असं त्या ठिकाणी बनवू शकलो नाही. एवढंच नाही, त्यांचं असं म्हणणं होतं की प्रोजेक्ट मॅनेजमेंटला, क्लाउड कॉम्प्युटिंगला आणि सॅसला आम्ही त्या ठिकाणी प्रायोरिटी कधी त्या ठिकाणी ठरवलं नाही. आणि त्याच्यामुळं गुगल आणि अमेझॉन आमच्या पुढे त्या ठिकाणी गेले. एवढंच नाही, जे त्यांचा विंडोज OS आहे, विंडोजची त्यांची ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्या ऑपरेटिंग सिस्टम ही दुसरी जी लोक आहेत, मग ते ऍपल असेल, नंतर लिनक्स असेल, ही सगळी लोक त्यांनी त्यांच्या ज्या मशीन आहेत ह्या कमी करायला सुरुवात केली. त्याची जी साईज आहे, त्याची जी GB आहे ती सुद्धा डेटा त्यांनी त्या ठिकाणी कमी करायला सुरुवात केली. परंतु ह्यांचे सॉफ्टवेअर हे कधीही बारके राहिले नाहीत, ह्यांच्या मशीन ह्या कधीही बारक्या राहिल्या नाहीत. उलट त्या बल्की होत गेल्या, मशीन मोठ्या होत गेल्या आणि सॉफ्टवेअर सुद्धा त्यांचे मोठे होत गेले. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं की मोबाईल कंपनीमध्ये सुद्धा, मोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये येण्यामध्ये सुद्धा मायक्रोसॉफ्ट हे सगळ्यात उशिरा त्या ठिकाणी आले. आणि म्हणून मायक्रोसॉफ्टचे मोबाईल हे त्या ठिकाणी चालले नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्याच्यामुळं सगळ्यात मोठे मोबाईल सुद्धा त्यांचेच निघायला लागले. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती मायक्रोसॉफ्टला त्याचं वरती नुकसान त्याच्यामध्ये सहन करावं लागलं. चौथी चूक ते त्यांच्या आयुष्यातली सांगतात की ब्राउझर व्हर्जन वर्सेस युजर एक्सपिरियन्स. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की जर इंटरनेट ब्राउझिंग मध्ये जर आम्ही पाहिलं तर आमची कंपनी त्या ठिकाणी लीडर झाली असती गुगलच्या आधी, परंतु आम्ही आमचं जे ब्राउझिंग आहे ते आम्ही त्या ठिकाणी नीट करत बसलो. आणि गुगल हे त्या ठिकाणी कंझ्युमरला कशा पद्धतीने सोपं पडेल, कंझ्युमर फ्रेंडली कशा पद्धतीने होईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत राहिले. आज इंटरनेटचा राजा हा गुगल झाला आणि पर्सनल कॉम्प्युटरचा राजा हा मायक्रोसॉफ्ट झाला. आणि त्यांनी लक्ष हे इंटरनेटमध्ये त्या ठिकाणी दिलं नाही. ही त्यांच्या आयुष्यातली चौथी चूक ही त्या ठिकाणी झाली. आणि 5वी चूक ही सगळ्यात मोठी चूक झाली की त्यांनी कधीही पॉलिटिकल पार्टी सोबत त्यांनी त्यांचे रिलेशन मेंटेन केले नाही. अनेबल टू मेंटेन रिलेशन विथ पॉलिटिकल पार्टीज. स्टीव्ह जॉब्स हे अत्यंत हुशार होते, त्यांनी अमेरिकेतल्या सगळ्या पॉलिटिशियन सोबत त्या ठिकाणी चांगले रिलेशन मेंटेन केले. त्यांना इलेक्शनला ते पैसे देत होते, त्यांना भ्रष्टाचाराला पैसे देत होते. परंतु बिल गेट्स यांनी कधी दिलं नाही. बिल गेट्स म्हणायचे की पॉलिटिक्स वेगळं आहे आणि आमचं जे काही मायक्रोसॉफ्ट आहे हे वेगळं, आम्ही राज आहोत आणि आम्ही मायक्रोसॉफ्ट वेगळं आम्ही त्या ठिकाणी चालणार. आणि म्हणून आपल्याला लक्षामध्ये येतं की त्यांच्यावरती मोनोपॉलीचे सुद्धा एकाधिकाराचे त्या ठिकाणी आरोप त्यांच्यावरती झाले. आणि US फेडरल गव्हर्नमेंटनी त्यांच्यासोबत त्यांची भांडणं झाली, अत्यंत मोठ्या केस झाल्या आणि $8 लाख $8 लाख त्यांना फाईन ही त्या ठिकाणी झालेली. हे आपल्याला त्याच्यामध्ये पुढे लक्षामध्ये येतं. आणि नंतर या झालेल्या चुका सगळ्या सुधारून काढण्याचं काम सुद्धा बिल गेट्स यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केलेलं हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून ज्या वेळेला ते श्रीमंत झाल्यानंतर त्यांनी जगातलं सगळ्यात मोठं घर बांधण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं. आणि त्यांचं असं म्हणणं होतं, जे मी मगाशी सांगितलं, इफ यू आर बॉर्न पुअर इट्स नॉट युअर मिस्टेक बट यू डाय पुअर इट्स युअर मिस्टेक. जर तुम्ही भिकारी म्हणून जन्माला आलेला असलात, गरीब म्हणून जन्माला आलेला असलात, ही तुमची चूक नाही, परंतु मरताना जर तुम्ही गरीब म्हणून मेलात ही तुमची चूक आहे. आणि म्हणून
अमेरिकेतलं सगळ्यात मोठं अल्ट्रा लक्झरी घर हे बांधण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. जगातलं सगळ्यात सेफ घर, जगातलं सगळ्यात सुरक्षित घर बांधण्याचं काम हे त्यांनी त्या ठिकाणी केलं. म्हणजे पहिलं जर बकिंगहॅम पॅलेस लक्षात घेतलं, इंग्लंडच्या राणीचं घर, त्याच्यानंतर व्हाईट हाऊस, अमेरिकेच्या राष्ट्रपतीचं घर, किम जोंग उन जो नॉर्थ कोरियाचा त्या ठिकाणी अध्यक्ष तानाशाह, या 3 लोकांची जर घरं लक्षामध्ये घेतली तर जगातलं 4थ्या नंबरचं सुरक्षित घर हे बिल गेट्स यांचं त्या ठिकाणी आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आणि म्हणून स्वतःच्या घरासाठी तर त्यांनी मोठी जागा घेतलीच, परंतु सुरक्षेमुळे लांब लांब पर्यंत जेवढी घरं होती ती सुद्धा सगळी त्यांनी त्या ठिकाणी विकत घेतली. आणि जर त्याची किंमत आपल्याला लक्षामध्ये आपण घेतली तर $14.5 मिलियन जमिनी त्यांनी आजूबाजूच्या त्या ठिकाणी सुरक्षेमुळे त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतल्या. आणि लाखो रुपयाचा टॅक्स आज घरासाठी बिल गेट्स त्या ठिकाणी देत आहेत. त्यांच्या घरामध्ये इतकी लाकडं आहेत की त्यांच्या घरातली जर लाकडं सुद्धा विकली तर आज त्यांची लाकडं विकल्यानंतर $150 मिलियन पैसे नुसती घरातली लाकडं विकल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती येतील. म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारखे किमान लाखो लोक त्या ठिकाणी आपोआप ती त्या ठिकाणी विकत घेऊ शकतात. इतके घरामधले लाकडं विकल्यानंतर सुद्धा पैसे त्या ठिकाणी येतील. आणि म्हणून घरामध्ये कुणी जरी आला, तो आल्यानंतर घरातल्या कोणत्या खोलीमध्ये जातोय, कोणत्या भागामध्ये जातोय, त्यांनी आलेल्या माणसासाठी त्या ठिकाणी मायक्रोचिप त्या ठिकाणी तयार केलेली आहे. असल्या पद्धतीचं घर हे त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं. घराबद्दल बोलत असताना ते घर हे फ्लड प्रूफ आहे, सायक्लोन प्रूफ आहे, अर्थक्वेक प्रूफ आहे, हिट प्रूफ आहे, कोल्ड प्रूफ आहे. तिथं त्याचा पूर आला तरी काही फरक पडत नाही, तापमान वाढलं तरी फरक पडत नाही, तापमान कमी झालं तरी फरक पडत नाही, भूकंप आला तरी फरक पडत नाही, वादळ आलं तरी फरक पडत नाही. असलं घर हे त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये केलं. त्यांच्या घरामध्ये आज जर आपण पाहिलं, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कार्पेंटर, शेफ, गार्डन मध्ये काम करणारे, हाऊसकीपिंग, सिक्युरिटी गार्ड, सीसीटीव्ही ऑपरेटर, डॉक्टर, फिजिओथेरपी वाले, नंतर फिटनेस ट्रेनर, डायटिशियन, जनरल प्रॅक्टिशनर, डॉक्टर, अशी जर लोक आपण काढली तर त्यांच्या घरामध्ये 1200 लोक त्या ठिकाणी काम करतायत. 5 लोकांसाठी, 3 लेकरं, नवरा बायको, 5 लोकांची खिदमत करण्यासाठी 1200 लोक काम करतात. हे तुम्ही त्यांच्या घराबद्दल कधी ऐकलं नसेल. आजपर्यंत तुम्ही मुकेश अंबानीच्या घरापर्यंत ऐकलं, परंतु त्यांच्या घरासाठी ऐकलं, परंतु एवढं मोठं घर हे त्या ठिकाणी बिल गेट्स यांचं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. बिल गेट्स यांच्या घरामध्ये झाडाला पाणी घालायला सुद्धा ऑटोमॅटिक मशीन तयार केलेले आहेत. एखादं जर झाड सुकलेलं असेल तर त्या झाडाला जास्त पाणी आणि जास्त औषध त्या ठिकाणी जातं. आणि एवढंच नाही, त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग, कोणत्या झाडाची कशी वाढ होते ही त्या ठिकाणी आहे. चॉकलेटसाठी आणि आईस्क्रीमसाठी घरामध्ये 2 वेगवेगळ्या खोल्या त्या ठिकाणी त्यांनी बनवलेल्या आहेत. एवढंच नाही, प्रत्येक घरामध्ये प्रत्येक खोलीसाठी सेपरेट किचन बनवलं. त्यांना गरम जेवण आवडतं म्हणून इतक्या मोठ्या घरामध्ये एका किचन पासून एका खोलीपर्यंत जर जेवण आणायचं म्हणलं तर ते थंड होईल, म्हणून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक रूम मध्ये सेपरेट त्याच्यासाठी किचन आहे. लगेच बनवायचं, लगेच त्या ठिकाणी खायचं. अशा पद्धतीचं त्यांनी घर हे त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बनवलेलं आहे. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये हायटेक सेन्सर्स आहेत की जर तापमान वाढलं, तापमान कमी झालं तर घराचं तापमान त्या ठिकाणी मेंटेन झालं पाहिजे, हे त्यांनी त्या ठिकाणी बनवलंय. घरामध्ये प्रायव्हेट बीच बनवलेला आहे. त्याची कॅरिबियन कंट्रीज मधून दरवर्षी जी माती असते समुद्राची, ती माती त्या ठिकाणी घेऊन आली जाते. एवढंच नाही, स्वतःचा जर मूड खराब असेल तर जे काही पेंटिंग आहेत, अशा ज्या पेंटिंग्स आहेत त्या पेंटिंगसाठी त्यांनी $1.5 मिलियन इतका खर्च केलाय की जसा मूड आहे तशी आपोआप ते पेंटिंग संपूर्ण घरातले त्या ठिकाणी बदलत राहतात. अशा पद्धतीची व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेली आहे. घरामध्ये प्रायव्हेट थिएटर त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. एवढंच नाही, स्वतःची पॉपकॉर्नची मशीन सुद्धा त्या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि तिथं काय बॉलिवूडचे पिक्चर चालत नाही, तिथं हॉलिवूडचे पिक्चर त्या ठिकाणी चालतात. एवढं हे अशा पद्धतीचं काम हे त्या ठिकाणी केलेलं हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून एक दिवशी एका पत्रकाराने त्यांना विचारलं की तुमच्याकडे स्वतःचं विमान आहे आणि एकीकडे तुम्ही पैसे हे त्या ठिकाणी ग्लोबलायझेशन होत आहे, आपल्याकडे त्या ठिकाणी पोल्युशन वाढतंय म्हणून त्या ठिकाणी होत आहे, आणि तुमच्या विमानामधनं सगळ्यात जास्त कार्बन इमिशन होत आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणाल, असा आरोप ज्या वेळेला त्यांच्यावरती झाला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की
की मी दरवर्षी $7 मिलियन इतके पैसे मी माझ्या पेट्रोलवरती त्या ठिकाणी खर्च करतो आणि मी जे पेट्रोल घेतो ते जगातलं सगळ्यात महाग पेट्रोल आहे, त्याच्यामुळं कार्बन इमिशन त्या ठिकाणी होत नाही. अशा पद्धतीची प्रत्येक गोष्टीमध्ये विचार आपल्यावरती जरी टीका झाली तरी आपण जगाचा विचार कशा पद्धतीने केला पाहिजे हे विचार बिल गेट्स यांचे होते, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. आणि म्हणून अत्यंत सगळ्यात मोठे हे समाजसेवी आहेत, मानवताप्रेमी त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून जगातलं सगळ्यात मोठं जर चॅरिटी फाउंडेशन कोणाचं असेल तर ते बिल गेट्स यांचं आहे. त्याचं नाव बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन असं आहे. एवढंच नाही, सगळ्यात जास्त जर चॅरिटी फंड जगातला कोणाचा असेल तर हा बिल गेट्स यांच्या फाउंडेशनचा आहे. एवढंच नाही, जगातलं सगळ्यात मोठं प्रायव्हेट फाउंडेशन जर कोणाचं असेल तर ते बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन आहे. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि स्वतः त्या फाउंडेशनची आज $46.8 बिलियन इतकी जगातली सगळ्यात मोठी त्या ठिकाणी त्यांची संपत्ती या त्याची आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. 2000 साली त्यांनी या फाउंडेशनची सुरुवात त्या ठिकाणी केली आणि दरवर्षी $1 बिलियन खर्च हा समाजसेवेसाठी करायचा हे त्यांनी सुरुवातीला त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. आणि म्हणून ते काम हे त्या ठिकाणी गरीब लोकांना ज्यांना जेवण मिळत नाही, भूकमरी ज्यांची त्यामुळे होत आहे, आजारी लोक त्या ठिकाणी पडत आहेत त्यांच्यासाठी आणि एज्युकेशनसाठी सगळ्यात मोठा खर्च आजपर्यंत ही सगळी लोक त्या ठिकाणी करतायत, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. एवढंच नाही, मायक्रोसॉफ्ट मध्ये दरवर्षी एक लिलाव केला जातो आणि तो लिलाव असा आहे की जो सगळ्यात जास्त पैसे दान मध्ये त्या ठिकाणी मायक्रोसॉफ्टला देईल त्या लोकांना स्वतः बिल गेट्स भेटतात, त्यांच्यासोबत ते जेवण करतात आणि त्यांचं घर त्या ठिकाणी फिरून दाखवतात. तुम्हाला सुद्धा जर बिल गेट्सला भेटायचं असेल तर सगळ्यात जास्त पैसे तुम्हाला दान धर्मामध्ये द्यावे लागतील, तुम्हाला जेवायला देतील आणि त्यांचं घर फिरून दाखवतील. असे बिल गेट्स त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून त्यांनी त्यांचे मित्र वॉरन बफेट सोबत, जो मागचा आपला व्हिडिओ वॉरन बफेट यांच्यावरती झाला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी असं ठरवलेलं आहे की 90% प्रॉपर्टी वॉरन बफेट, 90% प्रॉपर्टी बिल गेट्स आणि जगातले सगळे श्रीमंत लोक आहेत त्यांनी 90% प्रॉपर्टी ही त्या ठिकाणी दानमध्ये त्या ठिकाणी द्यायची. आणि तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगिततो की मुलांना आपल्या त्या ठिकाणी पायावरती कशा पद्धतीने उभा केलं पाहिजे त्याचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल, आज ह्यांची बिल गेट्स यांची प्रॉपर्टी आहे 129 बिलियनची, म्हणजे 10 लाख कोटी रुपयाची असते जी प्रॉपर्टी. त्याच्यातले त्यांच्या मुलांना ते किती देत आहेत? त्यांच्या मुलांना ते काय 10% म्हणजे 1 लाख कोटी देत नाहीयेत, ते त्यांना 10,000 कोटी पण देणार नाहीयेत, ते त्यांना 1000 कोटी पण देणार नाहीयेत, ते त्यांना 100 कोटी पण देणार नाहीयेत. ते त्यांच्या तिन्ही मुलांना 70 कोटी रुपये त्या ठिकाणी देत आहेत. 10 लाख कोटीचा मालक त्याच्या मुलांना 70 कोटी त्या ठिकाणी देतोय. आणि त्यांचं असं म्हणणं आहे माझ्या मुलांना त्या ठिकाणी पैशाची त्या ठिकाणी गरज नाही, असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि म्हणून आपण इथल्या लोकांनी आपल्या पायावरती कशा पद्धतीने उभं राहिलं पाहिजे हा विचार आम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे की आज आपण आपल्या बापाचा जर त्या ठिकाणी जर पैसे वापरत असेल तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी त्या ठिकाणी आहे की तिथले जे मित्रमैत्रिणी आहेत ते मित्रमैत्रिणी त्यांच्या मुलांना त्यांच्या मित्रांना त्या ठिकाणी बोलत नाहीत. जर आपण आपल्या बापाचे जर पैसे त्या ठिकाणी घेतले तर ही व्यवस्था बाहेरच्या देशामध्ये. म्हणून तिथला 18 वर्षानंतरचा प्रत्येक माणूस हा स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचं काम हे त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून एक दिवशी बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स त्यांची बायको हे टीव्ही बघत बसले होते. टीव्ही बघताना त्यांच्या अशा लक्षामध्ये आलं की आफ्रिकेमध्ये उलटीमुळं, दस्तामुळं, हेज्जा ज्याला आपण म्हणतो ह्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्या ठिकाणी मृत्यू होत आहेत. आणि त्यावेळेला ते तर म्हणले की बाबा हे तर त्यांना आश्चर्य झाले, उलटीमुळं आणि जर हेज्जा झाल्यामुळे जर लोक मरत असतील, आज आपलं एवढं वय झालं, अमेरिकेमध्ये इतर गोष्ट आपण कधी ऐकलीच नाही. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर संडे नंतर काय येतं? ट्यूजडे. ते अरे आपण जर तसं म्हणलं तर लोक म्हणतील येडा काय, मंडे कुठे गेला, रविवार नंतर डायरेक्ट मंगळवार येतो का, असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी बिल गेट्स फाउंडेशन स्थापन केलं आणि त्यांनी मदत करायला सुरुवात केली. आज सगळ्यात जास्त मदत त्यांनी आफ्रिकन कंट्रीजमध्ये, भारतामध्ये आणि थर्ड वर्ल्ड कंट्रीमध्ये त्या ठिकाणी केलेलं दिसतं. आज भारतामध्ये HIV एड्समुळे जी लोक मरणार होती अशा 6 लाख लोकांना, HIV झालेल्या लोकांना वाचवायचं काम हे बिल गेट्स फाउंडेशननी केलं. आज आपल्या देशामध्ये पोलिओ जर संपवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते बिल गेट्स यांनी केलं. त्यांनी 23 लाख व्हॉलंटियर्स बनवून 17 कोटी मुलांना त्या ठिकाणी
पोलिओचे डोस देण्याचं काम हे त्यांनी केलं. आणि 2014 मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी WHO भारताला पोलिओ फ्री असं त्यांनी घोषित केलं. आणि बिहार आणि युपी मध्ये त्यांनी सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये त्यांनी त्यांचं लक्ष केंद्रित केलेलं होतं, ज्या ठिकाणी 30 कोटीपेक्षा जास्त जनसंख्या आहे. एवढंच नाही, बिल गेट्स अत्यंत मोठ्या प्रमाणावरती रिस्क घेणारे लोक, हे रिस्क घेऊन त्या ठिकाणी पुढे जाणारे, अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती ते विचार करणारे लोक हे बिल गेट्स हे आहेत, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे, इफ यू वॉन्ट टू गेट अहेड इन द बिझनेस थिंक अहेड. जर तुम्हाला बिझनेसमध्ये पुढे जायचं असेल तर तुम्ही पुढचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही पुढचे ज्या वेळेला विचार कराल त्याच वेळेला तुम्ही मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी पुढे जाल, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून ते असं म्हणायचे, $1 मिलियन असो किंवा $100 मिलियन असो, मला जर ₹1 जरी जर कोणत्या कंपनीमध्ये जर मला गुंतवायचे असतील तर तुम्ही डेटा अनालिसिस केल्याशिवाय त्या ठिकाणी गुंतवत नाही, मी त्याचा अभ्यास केल्याशिवाय त्या ठिकाणी गुंतवत नाही. जे आपण ह्याच्या आधी ज्या महान उद्योगपतींचे जी चरित्र वाचली त्याच्यात सुद्धा ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात मध्ये आली. आणि म्हणून बिल गेट्स असं म्हणतात की सम टाइम टू डू बिग यू हॅव टू टेक बिग रिस्क. तुम्हाला जर आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल, मोठं व्हायचं असेल, काही मोठं करायचं असेल तर मोठे रिस्क सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करणं गरजेचं होतं. बिल गेट्स यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 5 मोठ्या रिस्क घेतल्या. त्याच्यातली पहिली रिस्क ही बिल गेट्स यांनी घेतली, ती म्हणजे त्यांनी हार्वर्ड सोडलं. हार्वर्ड मधून ते ड्रॉप आउट आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी मी मागाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना PhD मिळाली, ऑनररी PhD त्यांना त्या ठिकाणी मिळाली. दुसरी रिस्क त्यांनी त्या ठिकाणी घेतली ती म्हणजे 1980 साली जे त्यांची डील झालेली होती, IBM नावाची सगळ्यात मोठी कंपनी आपल्या सगळ्यांना माहिती असेल, IBM सोबत होती. ज्या वेळेला मायक्रोसॉफ्टनी त्यांनी त्यांची स्वतःची त्या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टीम बनवली, त्या ऑपरेटिंग सिस्टीम ज्या वेळेला ती घेण्यासाठी IBM वाली लोक आली त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं, त्यांचे जे मित्र होते, त्यांचे जे एम्प्लॉई होते, त्यांचे जे पार्टनर होते, त्या सगळ्या लोकांचं असं म्हणणं होतं की आपण IBM ला त्या ठिकाणी आपले ऑपरेटिंग सिस्टीम विकून टाकू, एकदाच पैसे येतील, आपण आयुष्यामध्ये त्या ठिकाणी मजा मारू, असं त्यांचे विचार होते. आणि त्यावेळेला बिल गेट्स यांनी सांगितलं नाही, जेवढ्या कॉम्प्युटरमध्ये तुम्ही माझी सिस्टीम त्या ठिकाणी टाकाल त्याची रॉयल्टी तुम्ही मला त्या ठिकाणी द्यायची. म्हणजे काय बिझनेसचं माइंड आहे बघा, एकदाच पैसे येण्यापेक्षा आयुष्यभर नाही, जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत ही मायक्रोसॉफ्ट कंपनी असणार आहे. आणि तोपर्यंत जे जे मायक्रोसॉफ्टचं वर्जन वापरतील, मायक्रोसॉफ्ट XP असेल, मायक्रोसॉफ्ट 10 असेल, तोपर्यंत पैसे हे मला त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत. आणि म्हणून IBM सोबत त्यांनी हा रिस्क त्या ठिकाणी घेतला. त्यावेळेला IBM नाही म्हणू शकलं असतं. एवढंच नाही, त्यांना पैसे त्या ठिकाणी मिळाले नसते, एम्प्लॉई असतील, पार्टनर असतील, हे लोक म्हणले असते तू तुझा गोंधळ घाल, आम्हाला आमचं त्या ठिकाणी विकायचं, कारण एकट्या तुझ्या बापाची कंपनी नाही असं म्हणू शकले असते. परंतु त्या ठिकाणी त्यांनी हे गोष्ट त्या ठिकाणी केली. आणि आज आपल्याला लक्षात येईल की त्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सफलता त्याच्यामध्ये मिळवली आणि त्यांना ते पैसे आज सुद्धा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मिळतात आणि मायक्रोसॉफ्ट त्या ठिकाणी मोठी झाली. तिसरी जी रिस्क त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली होती ती म्हणजे ऍपलची जी ऑपरेटिंग सिस्टीम होती ती अत्यंत क्लोज होती. ऍपलचं जर ऑपरेटिंग सिस्टीम वापरायची म्हणलं तर ऍपलचीच मशीन त्या ठिकाणी घ्यावं लागत होती. आणि म्हणून 1984 साली ज्या वेळेला ऍपलनी त्यांची ऑपरेटिंग सिस्टीम मॅकबुकची आणली त्यावेळेला स्वतः ह्यांनी 1984 साली मायक्रोसॉफ्टची सुद्धा OS त्या ठिकाणी सिस्टीम आणली आणि ज्याच्यामध्ये 90% मार्केट हे मायक्रोसॉफ्टने त्या ठिकाणी कॅप्चर केलं की कुणीही कंपनी त्या ठिकाणी बनवली ABCD तर माझी सिस्टीम त्या ठिकाणी जाईल. ऍपलचं असं नव्हतं की हार्डवेअर पण माझं आणि सॉफ्टवेअर पण माझं, असं त्या ठिकाणी होतं. चौथी जी रिस्क त्यांनी आयुष्यामध्ये घेतली ती म्हणजे 2008 साली ज्या वेळेला त्यांनी त्यांच्या CEO पदाचा राजीनामा दिला, ते रिटायर झाले आणि त्यांनी त्यांचं संपूर्ण स्टीव्ह बार्मरच्या हातामध्ये दिलं आणि स्टीव्ह बार्मर नंतर आज आपल्या भारताचा अभिमान सात्य नडेला याच्या हातामध्ये सगळी सूत्र ही त्या ठिकाणी त्यांच्या कंपनीची त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यावेळेला त्यांनी हा राजीनामा देण्याचं रिस्क त्या ठिकाणी घेतली. 5वी रिस्क जी त्या ठिकाणी त्यांनी घेतली की राजीनामा दिल्यानंतर $5.5 बिलियन त्यांनी खर्च हे पोलिओसाठी त्या ठिकाणी दिले आणि त्याच्यामधला सगळ्यात जास्त खर्च हा इंडियामध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता. 35 म्हणजे $5.5 कोटी म्हणजे एक लक्षामध्ये घ्या, $5.5 बिलियन म्हणजे जवळजवळ 35-40 हजार कोटी रुपयाचा खर्च हा त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीसाठी दिलेला होता. किती खर्च होणार आहे, त्याच्यामध्ये किती गॅरंटी आपल्याला मिळणार आहे, ह्याच्यामधून चांगलं होणार आहे का नाही होणार आहे, हे सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी रिस्क त्याच्यामध्ये घेतली आणि समाजासाठी मला काम करायचंय हे त्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून त्यांना शिकण्याची इतकी इच्छा होती, आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतलं
पाहिजे. त्यांना पुस्तक आवडायची एवढी आवड त्या ठिकाणी होती की जर एखाद्या विषयावरती जर बोलायचं असेल तर जवळजवळ 5 ते 7 पुस्तकं हे बिल गेट्स त्या ठिकाणी वाचत होते. एवढंच नाही, वर्षाला 50 ते 100 पुस्तकं त्या ठिकाणी ते वाचतात. एवढंच नाही, ज्यावेळी ते हॉस्टेलमध्ये राहिले होते त्यावेळेला हॉस्टेलमधली पोरं ही प्लेबॉयची पुस्तकं वाचत होती आणि त्यावेळेला बिल गेट्स हे फॉर्च्यून 500 पुस्तकं वाचायची की जगातले 500 मोठे अरबपती कोणते आहेत हे पुस्तकं त्या ठिकाणी ते वाचायचे. एवढंच नाही, त्यांची जी मैत्री आहे ही मैत्री स्टीव्ह बार्मर सोबतची जी त्यांची होती ही याच्यामुळेच झाली की ज्या वेळेला हे कॉलेजच्या लायब्ररीमध्ये टॉप 500 फॉर्च्यूनचं पुस्तक ज्या वेळेला वाचत होते त्यावेळेला स्टीव्ह बार्मर त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यावेळेला त्यांना बोलले अरे वा, तुम्ही एवढे चांगले पुस्तकं त्या ठिकाणी वाचताय. आणि म्हणून दरवर्षी ते 1 आठवड्याचा त्या ठिकाणी थिंक ब्रेक घेतात. ते 1 आठवड्यामध्ये ते कोणालाही भेटत नाहीत, बोलत नाहीत, फोन वापरत नाहीत, बायकोला भेटत नाही, पोराला भेटत नाही, नातेवाईकाला भेटत नाही. त्या 1 आठवड्यामध्ये ते फक्त पुस्तकं वाचतात आणि त्या थिंक ब्रेक मधनं नवीन काहीतरी संकल्पना घेऊन येऊन त्यांच्या कंपनीमध्ये वापरण्याचं काम हे त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून असा जो लीडर आहे ह्या लीडरकडनं शिकण्याची गरज आहे. इतकं डाऊन टू अर्थ राहणं गरजेचं आहे. आपल्याला कधी पैशाचा माज येऊ नये आपण दिला पाहिजे. हे बिल गेट्स कडनं या ठिकाणी शिकणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून बिल गेट्स यांना अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्यांना पुरस्कार मिळाले. त्यांना पहिला पुरस्कार त्यांना 2002 साली त्यांच्या पत्नीला आणि त्यांना जेफरसन अवॉर्ड त्या ठिकाणी देण्यात आला. त्याचं कारण म्हणजे सामाजिक क्षेत्रातलं काम त्यांचं होतं. 2010 साली भारत सरकारने त्यांनी भारतामध्ये केलेल्या कामामुळे त्यांच्या पत्नीला आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार त्या ठिकाणी दिला. आणि 2010 साली त्यांना फ्रँकलिन इन्स्टिट्यूट तर्फे बोएवर अवॉर्ड त्या ठिकाणी त्यांना त्याच्यामध्ये देण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं. आणि बिल गेट्स यांनी अनेक वेगवेगळी पुस्तकं लिहिलेली होती. त्याच्यातले महत्वाचे त्यांचे जे 2 पुस्तकं होते, त्या पहिल्या पुस्तकाचं नाव आहे द रोड अहेड असं त्याचं नाव आहे. दुसरं पुस्तक जे त्यांनी लिहिलं बिझनेस @ द स्पीड ऑफ द थॉट असं त्यांनी त्या ठिकाणी पुस्तक लिहिलेलं होतं. ही दोन्ही पुस्तकं जगामधली सगळ्यात बेस्ट सेलर पुस्तकं म्हणून आहेत हे आपल्याला लक्षात येतं. आणि बिल गेट्स यांच्याबद्दल 4 गोष्टी सांगायच्या झाल्या तर पहिली गोष्ट अशी आहे, ते लहानपणी त्या ठिकाणी म्हणायचे की मी वयाच्या 30व्या वर्षी श्रीमंत होणार आहे आणि ते श्रीमंत झाले. वयाच्या 32व्या वर्षी सगळ्यात जास्त जगातला 1 नंबरचं श्रीमंत होण्याचं काम हे त्यांनी त्या ठिकाणी केलं. दुसरी जी गोष्ट होती ती म्हणजे जर बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनी स्थापन केली नसती तर ते इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे जसं आपल्याकडे रॉ आहे तसं अमेरिकेकडे CIA आहे अशा इंटेलिजन्स ब्युरोमध्ये त्यांनी काम केलं असतं आणि कॉम्प्युटरचं नॉलेज त्यांनी त्याच्यामध्ये वापरलं असतं. तिसरी गोष्ट जी आहे त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची ती म्हणजे जोपर्यंत त्यांची भेट ही फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्यासोबत झाली नाही तोपर्यंत त्यांनी फेसबुकचं अकाउंट सुद्धा त्यांच्याकडे नव्हतं. सोशल मीडियावरती सुद्धा ते त्या ठिकाणी नव्हते. आणि म्हणून काम आणि फक्त काम एवढंच बिल गेट्स यांनी त्या ठिकाणी केलं. ही गोष्ट आपण बिल गेट्स यांच्याकडनं शिकणं अत्यंत गरजेची आहे आणि ती सगळेजण तुम्ही शिकाल. कधी पैशाचा माज येऊ देणार नाही, कधी ऍटिट्यूड येऊ देणार नाही. जी गोष्ट आपल्याला आवडती तीच आपण त्या ठिकाणी कराल ही अशा अपेक्षा मी त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि बिल गेट्स यांना मी जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे सलाम करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.